आम्ही सहर्ष स्वागत करतोय। मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं। या कार्यक्रमासाठी लेखकासह ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय ते माननीय कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत, सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी माननीय शमा पवार, सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे, मसाप जुळे सोलापूर शाखेच्या कार्याध्यक्षा सायली जोशी, मसापचे जुळे सोलापूरचे अध्यक्ष माननीय पद्माकर कुलकर्णी, लेखक समीर बापू गायकवाड या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। सभागृहात उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, ज्येष्ठ पत्रकार माननीय अरविंद जोशी, मराठी विभाग प्रमुख संगमेश्वर कॉलेजचे माननीय डॉक्टर सुहास पुजारी, कोंडीहून आलेले सर्व मान्यवर, यामध्ये माननीय शिवाजी नीळ, तसंच गायकवाड परिवाराचे जावई, एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब मोरे यांच्यासह गायकवाड परिवारातील सभासद आणि सर्व साहित्य रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। मी मंचावरील सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्द सुमनाने स्वागत करतो आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। माननीय कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत, डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबईचे कुलगुरू तथा प्रभारी कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे, सोबत निवासी उपजिल्हाधिकारी माननीय शमा पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय। सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे, मसाप जुळे सोलापूर शाखेच्या कार्याध्यक्षा सायली जोशी, लेखक समीर गायकवाड, मसाप जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष माननीय पद्माकर कुलकर्णी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून या खुलूस आणि झांबळ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ होतोय। समीर गायकवाड लिखित खुलूस आणि झांबळ या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उपस्थित सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होतंय। प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर रजनीश कामत, कुलगुरू डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई तथा प्रभारी कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी माननीय शमा पवार, सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन झालेलं आहे। सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी आसनस्थ व्हावं। यानंतर या कार्यक्रमास उपस्थित सर्व पाहुण्यांचा सत्कार आणि स्वागत होईल। सर्वप्रथम माननीय डॉक्टर रजनीश कामत यांचा सत्कार मसाप जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष माननीय पद्माकर कुलकर्णी सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। माननीय डॉक्टर रजनीश कामत, कुलगुरू डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई तथा प्रभारी कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचा सत्कार मसाप जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी करतायत। समीर गायकवाड लिखित खुलूस आणि झांबळ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा या प्रसंगी, यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी माननीय शमा पवार यांचा सत्कार कार्याध्यक्षा सौ सायली जोशी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। निवासी उपजिल्हाधिकारी माननीय शमा पवार यांचा सत्कार मसापच्या वतीने। यानंतर लेखक तथा सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी नारायण शिंदे यांचा सत्कार श्रीकांत कुलकर्णी करतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा। कवी, लेखक तथा सहाय्यक कुलसचिव आणि मराठी भाषा दक्षता अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर डॉक्टर शिवाजी नारायण शिंदे यांचा सत्कार श्रीकांत कुलकर्णी करतायत। यानंतर प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे त्या सायली जोशी यांचा सत्कार
नयना देशपांडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। सायली जोशी कार्यकारिणी सदस्य, ठीक आहे, यांना घेतो। यानंतर लेखक माननीय समीर गायकवाड यांचा सत्कार सपत्नीक होईल। मी सविताताईंना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। समीर बापू, हां, सायली मॅडमचा सत्कार होतोय नयना देशपांडे यांच्या हस्ते। यानंतर झांबळ आणि खुलूस या 2 पुस्तकांचे लेखक समीर बापू गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार डॉक्टर कामत सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। खुलूस आणि झांबळ या पुस्तकाचे लेखक समीर बापू गायकवाड आणि सविताताईंचा सत्कार आदरणीय कुलगुरूंच्या शुभ हस्ते होतोय। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर आयोजित लेखक समीर गायकवाड लिखित खुलूस आणि झांबळ या 2 पुस्तकांच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी लेखकाचा सत्कार इथं होतोय। यानंतर गायकवाड कुटुंब मूळचं कोंडीचं आणि झांबळ या कथेमधल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या कोंडी आणि त्या लोकजीवनाशी निगडीत आहेत, त्याही मान्यवरांचा सत्कार करावा असा एक विचार पुढे आला आणि त्या मान्यवरांना आम्ही निमंत्रित केलं। सर्वप्रथम कोंडीचे माननीय शिवाजी निळ यांना विनंती की त्यांनी मसापच्या वतीने हा सत्कार स्वीकारावा। माननीय शिवाजी निळ यांचा सत्कार श्रीकांत कुलकर्णी करतील। कार्यकारिणी सदस्य माननीय श्रीकांतजी कुलकर्णी यांना विनंती की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। यानंतर एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष कोण राहिले? झांबळ हे घनदाट माणसांचं भावविश्व उलगडणारं पुस्तक जरी असलं तरी सुद्धा ते गावाकडच्या माणसांना समर्पित केलेलं आहे, म्हणून त्या माणसांचा सत्कार इथं होतोय। मी त्यानंतर विनंती करतो बाळासाहेबांना, बाळासाहेब अर्जुन मोरे एसटी कामगार सेनेचे हे अध्यक्ष आहेत आणि गायकवाड परिवाराचे जावई आहेत, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा। मी विनंती करतो सचिन चौधरी यांना कार्यकारिणी सदस्य की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर आयोजित लेखक समीर गायकवाड यांच्या खुलूस आणि झांबळ या 2 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा या प्रसंगी उपस्थित कोंडीच्या ग्रामस्थांचा इथं सत्कार होतोय। गुरु कोंडीचे कोण राहिले का? ठीक आहे। यानंतर आपण कार्यक्रमात पुढे जातोय। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मसाप जुळे सोलापूर शाखेचे कार्याध्यक्ष माननीय पद्माकर कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्या वतीनं झांबळ आणि खुलूस या 2 पुस्तकांचं आज प्रकाशन होत आहे। या पुस्तक प्रकाशन समारंभाला उपस्थित राहिलेले आजचे प्रमुख अतिथी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू सन्माननीय डॉक्टर रजनीश कामत सर, सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमाताई पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव सन्माननीय शिवाजीराव शिंदे सर, आमच्या कार्याध्यक्षा सायलीताई जोशी, पुस्तकाचे लेखक समीर गायकवाड, व्यासपीठासमोरील बसलेले सर्व सन्माननीय अतिथीगण, मी साहित्य परिषदेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूरला एक तप पूर्ण झालेला आहे, 12 वर्ष झालेली आहेत। मुळात साहित्य परिषदेचा उद्देशच आहे की नवोदित साहित्यिकांना त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून प्रवाहात आणणे, त्यांना सादरीकरणाची संधी देणे, त्यांची पुस्तकं प्रकाशित करणं आणि साहित्याच्या प्रवाहामध्ये
त्यांचं साहित्य सर्वत्र गेलं पाहिजे, याच उद्देशाने आज आम्ही आमचे मित्र समीर गायकवाड यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठेवलेला आहे. साहित्य परिषदेच्या या 12 वर्षाच्या काळामध्ये शाखेने अनेक चांगले उपक्रम हाती घेतले. अनेकांचे पुस्तक प्रकाशन असतील, राज्यस्तरीय पुरस्कार असतील, राज्यस्तरीय दिवाळी पुरस्कार असतील, प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा सामाजिक कार्यातील व्यक्तींचा अशा मान्यवरांचा गौरवसुद्धा आम्ही साहित्य परिषदेने केलेला आहे. अनेक उपक्रमामुळेच आमच्या साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूरच्या शाखेला गेल्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या अध्यसंस्थेचा उपक्रमशील शाखा हा पुरस्कार मिळाला. आज समीर गायकवाड यांच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन होतं आहे, त्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे. कविश्रेष्ठ सुरेश भट आपल्या एका कवितामध्ये असं म्हणतात की भेटलेली माणसे घनदाट होती, थेट पोचायास कोठे वाट होती. काळजाला हात घालण्याची ताकद या ओळीमध्ये आहे. जांभळ या पुस्तकाच्या माध्यमातून तोलामोलाची माणसं या कथांमध्ये भेटतील. ही माणसं अनेक अर्थांनी घनदाट होती, त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता, त्यांची नाती अतूट मायेची होती आणि मुख्य म्हणजे अंधाराच्या उमऱ्यावरच्या प्रकाशफणा त्यांच्या भारी होत्या. ही माणसं आपल्या अवतीभोवतीच असतात, तरी त्यांच्यातलं वेगळंपण आपल्यातल्या उशिरानं जाणवतं. याबद्दलच्या लटक्या स्पष्टीकरणासाठी आपण पळवाटा शोधत राहतो, तोवर ते निघून गेलेले असतात. मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या थेट वाटा उरत नाहीत, उरतो तो पश्चाताप. ही माणसं चराचरावर जीव लावतात आणि जीवावर उदार होऊन काळाच्या ओघात लुप्त होतात. अशाच काही साध्यासुध्या पण घनदाट माणसांच्या गोष्टीचं जांभळ हे पुस्तक आज आपण यातल्याच काही लोकांचा सत्कार केलेला आहे. कोंडीचे जे लोक आहेत, या जांभळ या पुस्तकामध्ये कोंडीच्या गावाचा उल्लेख आहे आणि या लोकांचाही उल्लेख आहे. समीर गायकवाड यांचं एक खुलूस हे पुस्तक जे आहे ते देहविक्री करणाऱ्या स्त्रियांच्या रिअल लाईफ स्टोरीजचं आहे. या स्त्रियांचा संघर्ष आणि त्यांच्या शोषणाचा हृदयद्रावक कथा याच्यामध्ये आहेत. तर जांभळ या कथासंग्रहातील कथा ग्रामीण पार्श्वभूमीच्या असून डिजिटल काळाच्या ओघात खेड्यांनी काय कमावलं आणि काय गमावलं तो आरसा आहे. सोलापूरसह राज्यातील अन्य भागातील काही ग्रामीण भागातल्या व्यक्तिरेखांचा आणि घटनांचा आधार यामधल्या कथांना आहे. रेड लाईट डायरीज खुलूस हे पुस्तक रोहन प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलं आहे. ही 4थी आवृत्ती आहे. तर जांभळ हे पुस्तक मनोविकास प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलं असून लवकरच त्याची 2री आवृत्ती निघण्याच्या तयारीत आहे. हे दोन्ही पुस्तकं हातोहात संपले आहेत. खुलूस या पुस्तकावर पुण्यामध्ये चर्चासत्र झालं, तर याच पुस्तकाला पुण्याच्या ग्रंथालयाचा पुरस्कारही मिळाला. तर जांभळ या पुस्तकाच्या 2 आवृत्त्या निघाल्या आहेत. या दोन्ही प्रकाशन प्रकाशन न होता ही दोन्ही पुस्तकं आज प्रकाशकाकडून हातोहात संपलेली आहे आणि आज त्याचं आपण खरं प्रकाशन करतो. खुलूस आणि जांभळ हे दोन्ही पुस्तकं वाचनीय तर आहेतच, आपण ते विकत घेऊन वाचावीत असं मला वाटतंय. या निमित्ताने मी समीर गायकवाड यांना महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझं प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर मुख्य प्रकाशन सोहळा. मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी समीर गायकवाड लिखित खुलूस आणि जांभळ या 2 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न करावा. तिथे माननीय कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत, कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी, सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे, मसापोच्या कार्याध्यक्षा सायली जोशी, अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत खुलूस आणि जांभळ या 2 पुस्तकांचा प्रकाशन समारंभ इथं संपन्न होतोय. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते. रोहन प्रकाशनाचं हे पुस्तक, मनोविकास प्रकाशनाचं जांभळ हे पुस्तक, खुलूस हे रोहन प्रकाशनानं प्रकाशित केलंय. पहिली आवृत्ती 26 जानेवारी 2022ला, 2री 8 मार्चला आणि 3री 22 मार्चला ही यंदाची आता 4थी आवृत्ती आहे. घनदाट माणसांचं भावविश्व उलगडणाऱ्या कथा या जांभळ ग्रंथामध्ये आहेत आणि रेड लाईट एरिया तसा हा दुर्लक्षित भाग
आणि एकूणच यातल्या प्रत्येक कथांमध्ये बापूंनी वेगवेगळ्या अंगानं जो विषय वाचकांपर्यंत पोहोचवलेला आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवलेला आहे, त्यासाठीच त्यांना मी निमंत्रित करतोय. त्यांच्या मनोगतासाठी समीर बापू गायकवाड आपलं मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर यांच्या वतीने आज झांबळ आणि खुलूस या माझ्या 2 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी आधी साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो, कारण आजच्या काळामध्ये साहित्य परिषदेकडून पुस्तकं प्रकाशित होणं हे थोडंसं दुर्लभ झालेलं आहे. मंचावर उपस्थित असलेले साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी सर, सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर रजनीश कामतजी, उपसचिव श्री शिवाजी शिंदे सर, त्याचबरोबर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवारजी आणि IMS शाळेच्या संचालिका, तसेच साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा सायली जोशीजी आणि इतर सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर उपस्थित असलेले पत्रकार मित्र, माझे गुरुवर्य अरविंद जोशी सर, संगमेश्वर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख पुजारी सर आणि जे कुलकर्णी सर, माझे नातल्या गावाकडून आलेली मंडळी, सर्व साहित्य रसिक आणि पत्रकार मित्र, सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो की पावसाळी हवा असून सुद्धा तुम्ही सगळेजण इथे वेळेत आलेला आहात आणि आजच्या कार्यक्रमास तुम्ही उपस्थिती दर्शवलेली आहे. झांबळ ह्या पुस्तकाबद्दल मी आधी थोडंसं बोलतो. ह्या पुस्तकाचं नाव जे आहे झांबळ, हा ज्ञानेश्वरीमधला शब्द आहे. आपण जसं शिरवळ असतं जे दिवसा येतं, भर उन्हामध्ये काही सेकंदासाठी सावली येते, आपल्याला ती सावली हवीहवीशी वाटते, कारण उन्हामध्ये राहून आपण रखरखलेल्या उन्हात आपण गरमीने हैराण झालेलं असतो. पण काही मिनटासाठी, काही सेकंदासाठी जेव्हा शिरवळ येते ती हवीहवीशी असते. तशी शिरवळ रात्री येते का असा आपल्याला प्रश्न पडत नाही, पण तो ज्ञानेश्वरांनी सोडवलेला आहे. ते रात्रीचं जे वेळेस जे शिरवळ येतं ते झांबळ आहे, पण ते फक्त पौर्णिमेच्या रात्री येतं. म्हणजे जेव्हा पौर्णिमेच्या रात्री खूप ढगाळ हवामान आहे, पाण्याने भरलेले ढग आहेत आणि त्याच्या पुढे चंद्र असेल, तर ते ढग कसे दिसत असतील आणि त्याच्यातून जी शीतलता, शांतता येते मनामध्ये, ती शांतता जी आहे ती अद्भुत आहे. ती इतकी शांत आहे की मनातले सर्व दुःख, मनातले सर्व वेदना, त्रास, संताप काही सेकंदामध्ये निघून जाईल असं त्या. तो श्लोक असा आहे की जैसे चंद्राळ आभाळ सदट दाट उजाळ, न गडद न उजाळ तैसे झांबळे व्हावे. या शीर्षकाचा अर्थ ह्या पुस्तकासाठी एवढ्यासाठी घेतला, या पुस्तकातल्या गोष्टी वाचल्या तर मनातल्या अनेक गुणदोषांचा, विकारांचा निचरा होईल. हे गावाकडच्या गोष्टींचं पुस्तक आहे. माझं मूळ गाव कोंडी आहे, उत्तर सोलापूर तालुक्यातलं. माझे काका, माझ्या बहिणी, माझी भावंड, हे सर्व मोठा परिवार, जवळपास 100-125 लोकांचं कुटुंब आहे. गावामध्ये शेती आहे, गावामध्ये घरं आहेत. माझी भावंड गावामध्ये राहतात. माझी इतर मोठी भावंड जी आहेत ती काही दिल्लीला आहेत, मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, परंतु या सर्वांची नाळ जी आहे ती गावाशी जुळलेली आहे. या गावामध्ये माझ्या वडिलांपासून, सर्व कुटुंबापासून सर्वांची जी ओढ आहे ती त्या मातीत आहे. आपण किती जरी दूर गेलो, किती जरी लांब गेलो तरी ती मातीची ओढ आपल्याला तिथं खेचून आणते आणि त्या मातीच्या ओढीने आपण परत परत गावाकडे येत राहतो. आपण सोलापूरमध्ये राहिलेल्या माणसांना लक्षात असेल की वेळ अमावस्या असेल किंवा इतर कुठलेही सण असतील, आपण इतरांच्या शेतात जाऊन जेवतो, कारण ते शेत आपल्याला हवाहवंसं वाटतं. आपल्या वाटेला जरी कुणाचं शेत नसलं तरी दुसऱ्याच्या शेतात गेल्यावर आनंद होतो. त्याचं कारणच हे आहे, कारण मातीची ओढ आपल्या प्रत्येकात असते. आपण सगळेच जण शहरात जे गेलेलो आहोत ते कधीतरी खेड्यातून गेलेलो आहोत, त्यामुळे आपल्या प्रत्येकामध्ये मातीची ओढ ही आहे. त्या ओढीचं ऋण त्या गोष्टींमध्ये आहे. त्या गोष्टी वाचताना काहींना अश्रू अनावर होतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना वाचून निर्माण होतील मनामध्ये. ते सर्व आपण त्या गोष्टी वाचताना ती माणसं आहेत, ती प्रत्यक्षात जीवन जगलेली आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट 5 रुपयाची नोट, ही गोष्ट जी आहे ती माझ्या वडिलांची आहे. माझे वडील 19 ऑगस्ट 2012 साली त्यांचा अपघात झाला होता आणि अपघातानंतर त्यांना डॉक्टर काटीकरांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला होता आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की यांचं वय 80 आहे आणि हे काही सोसू शकणार नाहीत.
ते आत्ताच अर्धवट कोमामध्ये गेलेले आहेत. त्यांचं ऑपरेशन केलं तरी रिस्क आहे, नाही केलं तरी रिस्क आहे. माझी भावंडं बाहेरगावी होती, त्यांना आम्ही बोलवलं. त्यांनी सर्वांचा विचार घेतला आणि आम्ही ठरवलं की दोन्ही बाजूनी रिस्क असेल तर आपण ऑपरेशन करू. मग ऑपरेशनला जेव्हा होकार दिला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन केलं तर काय तोटे आहेत. ऑपरेशन केलं तर त्यांचा एखादा अवयव निकामी होऊ शकतो किंवा ते कायमस्वरूपी त्यांना काही आजार नव्याने उद्भवू शकतात. आम्ही होकार देण्याशिवाय नाईलाज नव्हता. आम्ही त्यांना होकार दिला. डॉक्टरांनी ॲडमिट केलं, त्यांना ICUमध्ये घेतलं. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झालं. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. भावंडं निघून गेली. पण ऑपरेशननंतर काही तासांनी त्यांना सीझर्स आल्या, फिट्स आल्या. आणि त्या फिट्समध्ये ते इतकं त्यांना शारीरिक त्रास व्हायचा, विचलित व्हायचे ते. त्या दरम्यान गावाकडची माणसं, कुटुंबातली सर्व माणसं येऊन रोज भेटून जायची. पण प्रत्येकाचं एक लिमिट असतं. एखाद्याचा दवाखान्यात 2 महिने 2 वर्ष चाललं तर रोज माणसं भेटायला येऊ शकत नाहीत. हळूहळू माणसांचा ओघ कमी झाला आणि तिथे येणारी माणसं कमी होत गेली. मी, माझी पत्नी, माझी मुलगी आणि कुटुंबातले जे जास्त जवळचे लोक ते रोज तिथे जायचो. त्या दवाखान्याच्या जिन्यामध्ये एक माणूस मला बसलेला दिसायचा, जो ढगाळ पायजमा वगैरे होते, त्याच्या अंगावरती बिन इस्त्रीचे कपडे असायचे. तो माणूस तिथं बसलेला असायचा आणि तो पांडुरंग पांडुरंग असं त्याच्या मुखातून आवाज यायचा. मला वाटलं की तो देवाची भक्ती वगैरे करतोय की काय. काही दिवसांनी असं लक्षात आलं की तो अजिबात तिथून हलत नाही आणि त्याच्या मुखातून सारखं ते पांडुरंगाचा जप सुरू आहे. साधारण 5व्या-6व्या दिवशी मी त्यांना बाहेर चहाच्या गाड्यावरती गाठलं आणि त्यांना विचारलं की तुमचं इथं कुणी ॲडमिट आहे का. त्याने एक मोठा ऊसासा घेतला आणि त्यांनी सांगितलं की ते मोहोळ तालुक्यात रोपळे नावाचं गाव आहे, त्याच्या शेजारच्या एका छोट्याशा वस्तीत ते राहायचे. त्यांना 3 मुली होत्या. 12, 10 आणि 8 ही त्यांची वय होती. आणि त्या मुलींच्या नंतर 4 वर्षाच्या गॅपनी त्यांना मुलगा झाला होता. नवसाने मुलगा झाला होता आणि त्याचं नाव त्यांनी पांडुरंग ठेवलं होतं. तर तो पांडुरंग जेव्हा शाळेत जायचा तो हुशार होता आणि त्याला काही दिवस सलग ताप आला. मग गावामधल्या डॉक्टरांना दाखवलं त्यांनी. गावामधल्या डॉक्टरांनी छोटे छोटे इलाज केले पण ते काही बरा झाला नाही. एके दिवशी ऑगस्टच्या 2 किंवा 3 तारखेला त्याला मोठे फिट्स आल्यासारखे झाले आणि तो बेशुद्ध पडला. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की हा काहीतरी मोठा आजार आहे, तुम्ही याला सोलापूरला न्या. तिथं त्याला ॲडमिट केलं आणि त्याच्या ॲडमिट केल्याच्या काही दिवसानंतर आम्ही तिथं आलेलो होतो. तर त्या पांडुरंगाला डॉक्टरांनी तपासल्याने सांगितलं की याच्या मेंदूमध्ये मोठी गाठ आहे, हा ऑपरेशन केलं तरी जाऊ शकतो, नाही केलं तरी जाऊ शकतो. सेम माझी जी कंडिशन होती तीच त्याची पण होती. डॉक्टरांनी सांगितल्यावरती ते आईवडील हादरून गेले. खेड्यातली माणसं होते ती. आणि त्यांनी होकार दर्शवला. डॉक्टरांनी सांगितले इलाजाचा खर्च किती आहे. 2-2.5 एकर त्यांची जमीन होती. त्या माणसाला तो शेतमजूर होता, शिक्षण कमी होतं आणि त्याची बायको गावातल्या मारवाड्याकडे घरकाम करायला जायची. तो पांडुरंग जिवंत राहावा म्हणून त्या माणसाने घर विकलं, दार विकलं, शेती घाण टाकली, घरातलं सर्व किडूक मिडूक विकून टाकलं. ते कफल्लक झाले. ऑपरेशन झालं. त्या आदल्या दिवशी त्यांनी बायकोला म्हणजे आईला बोलवलं पांडुरंगाच्या आणि सांगितलं की उद्या ऑपरेशन आहे. डॉक्टरांनी सांगितलं की 6 तास आधी तुम्हाला काही खाता येणार नाही, पोट रिकामं पाहिजे. पहाटे 5च्या सुमारास ते बाहेर जी हातगाडी होती तिथं त्यांनी त्याला नेलं आणि त्याला विचारलं तुला काय खायचं. मग त्यांनी 10 रुपयाची नोट त्या माणसाला दिली. त्या मुलाने आई वडिलांच्या हातातले 10 रुपये पाहिले आणि त्यांना सांगितले की मला एक वडापाव पाहिजे. एक 5 रुपयाचा वडापाव त्यांनी खाल्ला. ते म्हणाले की एवढ्याने पोट भरणार आणि अजून काहीतरी तू खा. तो म्हणाला नको, आपली गरिबी खूप आहे, आपण अत्यंत गरिबीतून आलेलो आहे, माझा हा खर्च तुम्हाला परवडणारा नाही, तुम्ही माझ्यावरती खर्च करू नका, आधीच खर्च खूप झाला आहे, मी ह्या ऑपरेशनमधून वाचलो तर मी परत येईल आणि ह्या 5 रुपयाचे काहीतरी आपण खाऊ. आणि त्यांनी ती 5 रुपयाची नोट वडिलांकडे परत दिली. त्याच्यानंतर 6 तासांनी सकाळी 10च्या सुमारास त्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर तो कोमामध्ये गेला. ते त्याच्या वडिलांना शास्त्रीय भाषेत कळालं नाही, परंतु त्यांचं असं वाटायला लागलं की आपला मुलगा नुसतं पडून असतो. मग ते येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला विचारायचे आमच्या पांडुरंगाने डोळे उघडले का, आमच्या पांडुरंगाने हातपाय हलवले का. प्रत्येक माणूस ते सोडायचे नाही कुणाला सुद्धा. पण जसजसे दिवस जाऊ लागले माझ्या वडिलांची तब्येत पण काही सुधारत नव्हती आणि त्याचे वडील हे तिथं बसलेले असायचे. आणि मग नंतर त्यांच्या वागण्यामध्ये एक निराशा जाणवू लागली. ते कुणाशी बोलत नसत, ते बाहेर जाऊन बसलेले असत. आणि एके दिवशी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाकडे आता वेळ कमी आहे,
तुमच्या घरच्या कुणाला सांगायचं असेल तर सांगा. त्या दिवसपर्यंत त्या पांडुरंगाच्या बहिणी तिथं आलेल्या नव्हत्या. त्या 3 बहिणी त्यांनी दुपारी 2-2:30च्या सुमारास बोलवल्या. मी माझ्या आयुष्यात अशा रडणाऱ्या मुली कधीही पाहिल्या नाहीत. त्या 3 बहिणींनी आकाश कोसळावं इतका आक्रोश केला. अख्ख्या हॉस्पिटलमधली सगळी माणसं रडत होती. एकूण एक माणूस तिथला रडला. त्या 3 बहिणींचं दुःख जे होतं ते इतकं अफाट होतं की त्याला कुठलीही उपमा नाही. डॉक्टर स्वतः बाहेर आले, मिसेस तिथं जसं त्यासुद्धा आले, त्यांनी समजून सांगितलं. मग शेवटी ते सर्व काम त्या मुलाच्या आईला करावं लागलं. त्या बाईने त्या मुलींना समजून सांगितलं. त्या मुली दुपारी गावाकडे गेल्या आणि 5-6च्या सुमारास पांडुरंग गेला. पांडुरंग गेल्यानंतर त्याचे वडील त्यांच्या डोळ्यातला टिपूस सुद्धा थांबत नव्हता. सतत अश्रूंची धार लागली होती. तो गेला. त्याच्या रात्री खेड्यांमध्ये नियम असतो की रात्रीच्या वेळेस शव घेत नाहीत. पार्थिव शरीर जे आहे मग त्यांना रात्रभर ते शरीर तिथंच ठेवावं लागलं आणि सकाळच्या सुमारास डॉक्टरांनी स्वखर्चाने कुठलाही 1 रुपये बिल न घेता त्यांना ॲम्ब्युलन्समधून पाठवलं. त्याचे तिकडं अंत्यसंस्कार झाले असतील, पुढचं सर्व झालं. त्याच्याशी मी कधी परत संपर्कात आलो नाही. पण माझे वडील जवळपास 1.5-2 वर्ष अश्विनी हॉस्पिटलच्या आम्ही एरझाऱ्या घातल्या. त्यांना खूप त्रास झाला. पण मला जेव्हा जेव्हा त्रास व्हायचा वडिलांचा तेव्हा मी पांडुरंग आणि त्याचे वडील आठवायचो. कारण माझ्यापेक्षा त्यांचं दुःख खूप मोठं होतं. आपण इतरांची मोठी दुःख पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की आपलं दुःख काहीच नाही. माझे वडील 82 वर्षाचे होते. त्यांनी खूप चांगलं आयुष्य जगलं होतं. त्यामुळे त्यांचं जाण्याबद्दल माझ्या मनामध्ये जे दुःख होतं ते पांडुरंगाच्या जाण्याने कमी झालं. मी इथे सुद्धा स्वार्थ शोधला. पण मी अजूनही केव्हा त्या परिसरात गेलो तर मला तो पांडुरंग दिसतो. त्याचे वडील दिसतात 5 रुपयाची नोट हातात घेऊन बसलेले आणि तिथं धुरकट आभाळामध्ये अंधारामध्ये खरा पांडुरंग दिसतो की जो तुमच्या आमच्या सगळ्याच्या काळजात आहे. आपण त्याला पाहत नाही, आपण त्याच्या भावना जाणून घेत नाही. आपली अंतर्भूती जी आहे, आपल्या भावना ज्या आहेत ते इतक्या आपल्या बधीर झाल्यात, आपल्या संवेदना आपण मोडून टाकलेल्या आहेत. अशाच पद्धतीच्या सर्व गोष्टी झांबळमध्ये आहेत. त्याच्यामध्ये चित्र्या नावाची कुत्र्याची एक गोष्ट आहे. माझ्या घरी एक कुत्रं होतं त्याची ती गोष्ट आहे. सुभाण्या नावाच्या बैलाची गोष्ट आहे. माझ्या आजोबांनी जो बैल सांभाळला होता त्याची ती गोष्ट आहे. माझ्या गावाकडच्या काकांच्या काही गोष्टी आहेत. खूप सुंदर सुंदर गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मी त्याचं कौतुक करणं योग्य नाही. तुम्ही सर्वांनी वाचा, त्याच्या प्रतिक्रिया मला सांगा आणि कुठे चुकलो असेल, काही शब्द चुकले असतील तर तेही मला हक्काने सांगा. जोशी सर आहेत तिथं ज्येष्ठ समीक्षक आहेत. त्यांचे इतकं समीक्षण कुणी व्यवस्थित करू शकणार नाही. घोलप सर आहेत. माझ्या सहकारी मी लेखिका ऐश्वर्या रेवडकर आहेत. मला प्रत्येकाला सांगायचं कुठेही चुकलं असेल तर मला कृपया कधीही सांगा. आता मी थोडंसं खुलूसविषयी बोलतो. खुलूस हे पुस्तक लिहिताना मी अनेक वेळा रडलेलो आहे. खूप वेळा मध्यरात्री उठून पहाटे उठून रडलेलो आहे. अक्षरशः भूतासारखं ज्याला आपण शब्द वापरू तशा पद्धतीने मी ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यासाठी मी सर्वात आधी माझ्या पत्नीचे ऋण मानतो. कारण जगातली कुठलीही पत्नी आपल्या नवऱ्याला अशा विषयावर लिहू देणार नाही किंवा अशा ठिकाणी पाठवू देणार नाही. कारण तिचा तितका विश्वास आहे म्हणून मी लिहू शकलो. तिने हा विश्वास दर्शवला नसता तर मी कधीही त्याच्यावर लिहू शकलो नसतो किंवा तिच्या विश्वासास पात्र राहू शकलो नसतो. खुलूस वाचल्याबरोबर तुमचं लक्षात येईल की ते कशा विषयाचं पुस्तक आहे. मी फार उदाहरण देत नाही कारण मान्यवरांना काही बाहेर मीटिंग्ज आहेत, पुढे जायचं आणि माझाही वेळ संपत आलेला आहे. तर एक उदाहरण मी सांगतो. महाराष्ट्राच्या ज्या DIG आहेत त्यांनी मला साधारण 2 वर्षापूर्वी सांगितलं की तुझ्याबरोबर मला घेऊन चल आणि मला कामाटीपुऱ्यातल्या त्या बायका आणि ते सर्व पाहायचं आहे. मी त्यांना म्हणालो की तुम्ही जरी लेडीज असलात, स्त्री असलात तरी तुमची पर्सनॅलिटी डॅशिंग आहे. तुम्हाला कोणीही ओळखेल आणि तुमचा चेहरा सर्वश्रुत आहे. सर्वजण तुम्हाला ओळखतील. आपण सिव्हिल ड्रेसमध्ये जाऊ. तर त्यांच्यासमोर एक 11-12 वर्षाच्या टीनएज मुलीला कसं विकलं जातं हे त्यांना प्रूफ सेट करून दाखवलं होतं. त्या हादरल्या होत्या. त्या म्हणाले की आम्ही जेव्हा पाहतो किंवा आम्ही जेव्हा येतो तेव्हा हे सर्व दिसत नाहीत. त्याचं कारण असं असतं की प्रत्यक्षात अनेक वेळा पोलिसांना याच लोकांनी बोलवलेलं असतं रेकॉर्ड क्लिअर करायसाठी. माझ्या नात्यातली एक गोष्ट सांगतो. माझा आजोळ जे आहे अहमदनगर आहे, तिथल्याच एक माझ्या जवळच्या नात्यात घडलेली गोष्ट साधारण 4 महिन्यांपूर्वीची आहे. हे मी मुद्दाम सांगतोय कारण इथं अनेक
पालक आहेत त्यांनी हे लक्ष देऊन ऐकावं. तर आईवडिलांचं पटत नव्हतं. वडील जे होते ते जिल्हा परिषदेमध्ये कामाला होते आणि आई गृहिणी होती. त्या दोघांचं विभक्ती झाली आणि आईपाशी 2 मुली आणि वडील एकटे बाजूला गेले. तर त्या 2 मुलीमधले एक मोठी जी होती ती जॉब करत होती आणि धाकटी होती ती जस्ट टीनेजर होती आणि तिने वयाच्या 18 वर्ष पूर्ण होताच घर सोडून ती निघून गेली. आणि वडिलांना दारूचं व्यसन होतं आणि त्या दरम्यान त्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं आणि त्या आईला कळालं की ही मुलगी पळून गेलेली आहे. तिने घरात कुणालाही सांगितलं नाही की मोठ्या मुलीचं लग्न मोडेल म्हणून त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. परंतु त्या मुलीच्या वडिलांचे जे मित्र होते ते माझे जवळचे नातलग होते. त्यांनी मला सांगितलं की अशी अशी मुलगी पळून गेलेली आहे, तुला काही ट्रेस लागतो का पहा. त्यांना मी तिचा फोन नंबर विचारला, लास्ट कॉल विचारला आणि तिचं लोकेशन पुणे भागात होतं. पिंपरी चिंचवड पोलिसांना मी संपर्क साधला. तिथल्या आयुक्तांनी तत्काळ सांगितलं की ह्या मुलीचं लोकेशन इथं दाखवत आहे, पण याच्यासाठी आम्हाला उच्च पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी लागेल, त्याशिवाय आम्ही हे करू शकत नाही. मी स्वतः रश्मी करंदीकरांना फोन केला, मेसेज केला. त्यांनी इमिजिएट ॲक्शन्स घेतल्या. साधारण 11च्या सुमारास तुम्हाला मुलगी परत मिळेल असं सांगितलं आणि मी 11 वाजेपर्यंतची वाट पाहत होतो. परंतु तोपर्यंत तिकडे वेगळंच झालं होतं. सकाळी 6च्या सुमारास ती मुलगी आणि ज्या मुलाने पळून नेलेलं होतं तो मुलगा ते दोघेही पोलीस स्टेशनला गेले आणि त्या मुलीने माझ्या विरुद्ध आणि त्या वकिलांच्या विरुद्ध तक्रार दिली की ह्या 2 माणसांनी आम्हाला दम देऊन आमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मी स्वखुशीने घर सोडून गेलेले. या दलदलीत गेलेल्या ज्या मुली असतात त्यांचे व्हिडिओ काढले जातात, क्लिप काढले जातात आणि त्यांना ब्लॅकमेल केले जातं. त्या आधारे त्या कुठलाही जबाब देतात. मी माझ्या नात्यात घडलेली ही गोष्ट सांगतो. तेव्हा त्यानंतर आम्ही सातत्याने संपर्कात राहिलो त्या मुलीच्या आणि साधारण मागच्या 3 आठवड्यापूर्वी ती मुलगी घरी परत आलेली आहे. तिच्या या मुलगी परत याच्यामध्ये सर्वात मोठा रोल जो आहे तो त्याच्या आईवडिलांचा नसून समाजाचा आहे. कारण समाज यांच्याकडे कशा नजरेने पाहतो हे खूप महत्त्वाचं आहे. एक द सेल्समन नावाचा इराणी सिनेमा आला होता साधारण 5 वर्षांपूर्वी. त्याला ऑस्कर अवॉर्ड भेटलं होतं बेस्ट फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमधलं. त्याच्यामध्ये गोष्ट अशी होती की एक दाम्पत्य असतं जे इराणमधलं आहे आणि ते ज्या शहरात राहतात तिथे सातत्याने बॉम्बिंग होत असल्यामुळे ते म्हणतात की आपण गाव बदलून दुसरीकडे जाऊन ते ज्या शहरात जातात तिथं थोडंसं तुलनेने कमी युद्धजन्य परिस्थिती असते, परंतु परिस्थिती तशीच असते. त्या शहरामध्ये गेल्यावरती त्यांच्या असं लक्षात येतं, एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये ते राहत असतात की खाली जे लोक उभे आहेत रिकामटेकडे ते सातत्याने आपल्या घराकडे पाहतात. हे त्या घरातल्या पुरुषाच्या लक्षात येतं आणि तो त्यांना तो विचलित होतो, पण तो बायकोला काही ओळख देत नाही. मग तो असं ठरवतो की आपण जरा ह्याचं मागावरच राहायला पाहिजे. मग त्याच्या असं लक्षात येतं की आपली बायको ज्या बसस्टॉपपर्यंत जाते तिथेही लोक येतात. त्याच्या काही दिवसांतर असं लक्षात येतं की आपली बायको ज्या ऑफिसमध्ये जाते तिथंपर्यंत लोक पाठलाग करतात. आणि एके दिवशी असं होतं की तिच्या अंगावरच्या कपड्यांना ते लोक हात घालतात. मग तो हताश होतो आणि त्याची मारामारी होते. मग तो घरी परत येतो. तिथल्या सोसायटीतल्या इतर लोकांना विचारतो हा काय प्रकार आहे. ते म्हणतात की तुम्हाला ज्या एजंटनी हा फ्लॅट विकला आहे त्याला तुम्ही विचारा, तो तुम्हाला उत्तर देईल. तर अगदी दिग्मूढ होऊन जातो तो माणूस. संध्याकाळी त्या एजंटला विचारतो, त्याच्या घरी जातो की माझ्या घरी असं असं घडलं, इतर कुणाच्या बाबतीत होत नाही, माझी इथं कुणाशी ओळख नाही, माझ्याच बाबतीत असं का. तो आधी उत्तर देत नाही. मग हा त्याला चांगले 2-3 ठोसे लावतो. मग तो सांगतो की तुम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहताय त्या फ्लॅटमध्ये एक वेश्या राहत होती आणि तिच्यापाशी लोक यायचे जायचे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की ह्या घरात जी बाई आलेली आहे ती पण तीच करते. समाज इतका वाईट आहे की एखाद्या जागेत एखादी स्त्री त्या कर्म करत असली राहून गेली तर त्या जागेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा तोच असतो. मग स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती वाईट असेल. पुनर्वसन केलेल्या अनेक स्त्रियांना याचा सामना करावा लागतो आणि त्यातून त्या परत त्या दलदलीत येतात. खुलूस वाचताना तुमच्या सर्वांच्या असं लक्षात येईल की ह्या गोष्टी अशाच बायकांच्या आहेत. यांच्या आयुष्यात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या हृदयद्रावक आहेत. मी हे पुस्तकाचं प्रकाशन थोडंसं उशिरा केलं. त्याचं कारण असं होतं की मला अनेक प्रकाशकांनी सांगितलं की हे कोणी वाचणार नाही आणि याच्यावर कोणी लिहित नाही आणि असले कोणी लिहिणारही नाही आणि ह्याला कोणी लोकाश्रय सोडा वाचनसुद्धा होणार नाही. पण मी अगदी खात्रीशीर सांगतो सर,
त्या पूर्ण पुस्तकामध्ये एकही अर्वाच्य शब्द नाही, एकही अश्लील शब्द नाही आहे की जे वाचून कुठल्याही स्त्रीला किंवा कुठल्याही तरुण मुलीला लाज वाटावी, लज्जा उत्पन्न व्हावी, असं कुठलाही प्रसंग नाही आहे. ते पूर्ण पुस्तक अशा शब्दांचं आहे. वास्तविकता अशा विश्वाचं आहे की जिथं रोजच्या रोज लज्जास्पद शब्द रोज वापरले जातात, पण तिथं तसं एकही शब्द नाही आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या दिवाणखान्यात ते पुस्तक दिसलं तर त्याला कधीही लाज वाटणार नाही, त्याच्या पुढच्या पिढीच्या हातात देताना सुद्धा त्याला लाज वाटणार नाही, असं ते पुस्तक आहे. त्याच्या 5 भाग आहेत, त्याच्या आणखी भाग 1-2 तयार झालेले आहेत. मीच थांबलो होतं कारण मला याला काय रिस्पॉन्स मिळेल हे मला माहिती नव्हतं, पण मी सर्व वाचकांचा ऋणी आहे की त्यांनी ह्या दोन्ही पुस्तकांना खूप चांगला प्रतिसाद दिला. माझ्या मागं कुलकर्णी सरांचे सारखे लोक आहेत, जोशी मॅडम आहेत, सोलापूरचे रसिक आहेत, माझे कुटुंबीय आहेत आणि सोशल मीडियावरती जे असंख्य मला फॉलो करतात त्या सर्व लोकांनी या पुस्तकाला जो प्रतिसाद दिला तो भारावून टाकणार होता. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्ही मला सांभाळून घ्याल आणि माझ्यावरती पाठीवरती हात ठेवाल अशी मी अपेक्षा करतो. आणि माझ्या लेखनातून कधी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली आणि माझ्या पुस्तकांचं प्रकाशन केलं त्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मी ऋणी आहे. दुनाखे सर आणि कुलकर्णी सरांनी जे मागच्यासाठी केलेलं आहे त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी अशी समर्पित भावनेने काम करणारी माणसं मी पाहिलेली नाहीत, त्याबद्दल मी त्यांचे व्यक्तिशः परत एकदा आभार मानतो. त्यांचे धन्यवाद. नमस्कार. बापू, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मान्यवर पाहुण्यांची मनोगत होतील. सर्वप्रथम कार्याध्यक्षा सायली जोशी. मंचावरील सर्व मान्यवर, माननीय कामत सर, माननीय शमा मॅडम, शिंदे सर, आपले सर्वांचे आवडते लेखक, आपल्यातले सर्व काही असणारे, सर्व काही लिहू शकणारे आणि आज डायरेक्ट ज्यांनी आपल्या अश्रूंना हात लावलेला आहे किंवा काही स्त्रियांची दुःख पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे, डोळे पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे आमचे लाडके बापू, की तुम्ही त्यांचे FB वरचे जर फॉलोअर्स बघितले म्हणजे तर त्याच्यात मला वाटतं निम्म्यापेक्षा जास्त आपल्या मैत्रिणीच आहेत, सख्याच आहेत. कारण अशा विषयांवर बापू लिहितात, एका विषयावर त्यांचं लिखाण कधीच रेस्ट्रिक्टेड नसतं. तर त्यामुळं आपले बापू आणि त्यांना सतत कायम साथ देणाऱ्या आमच्या वहिनी, सर्वांना सर्वप्रथम शुभ संध्या. आज का कुणाला माहिती, म्हणजे पुस्तकांचं प्रकाशन आहे, खूप छान वाटतंय, त्याबद्दल बापूंचं आणि वहिनींचं खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि कौतुकाची गोष्ट अशी आहे की साधारण 2-2.5 महिन्यात त्यांच्या म्हणजे पुस्तकाची 4थी आवृत्ती देखील संपत आलेली आहे. आणि अशा आनंदाचे क्षण फार थोड्या लेखकांच्या नशिबाला येतात. 4थी आवृत्ती आणि आत्ता प्रकाशन होतोय म्हणजे त्या पुस्तकासाठी बुकिंग किती असेल. प्रत्येक वेळी विचारले की ते प्रकाशकाला विचारून सांगतो किंवा इकडे होतंय प्रकाशन, आपल्या इथे होतंय प्रकाशन. दोन्हीही एक कथासंग्रह याच्यावर आहे, जांभळ आत्ता तुम्हाला सांगितलं तसं गावाकडच्या गोष्टी आहेत, त्याही हृदयाला शिवतात. आणि खुलूस म्हणजे खरोखरीच आज एक स्त्री म्हणून बोलताना थोडासा नर्वसनेस आलेला आहे की म्हणजे आपण ज्या समाजात राहतो, आपण खूप क्रांतिकारक शब्द नेहमीच बोलत असतो की आपल्या स्त्रिया पुढारलेल्या आहेत, आपला समाज पुढे गेलेला आहे, स्त्री स्वतंत्र झालेली आहे. पण खरोखर स्त्री स्वतंत्र झालेली आहे का, हे पुस्तक वाचताना सुरुवातीला जेव्हा मी पुस्तक घेतलं वाचत चालले होते त्यावेळी वाटलं नाही कुठेतरी आपला स्पीड चुकतोय. परत मागून परत एक चॅप्टर, पुन्हा एक कथा नीट मनापासून वाचायला लागले. आणि पहिला प्रश्न पडला की खुलूस म्हणजे काय. पहिल्यांदा हिराची गोष्ट असू दे, नसीमची गोष्ट असू दे, त्या गोष्टी वाचल्यानंतर कळायला लागले की खुलूस म्हणजे काही स्त्रियांची आर्त हाक, काही स्त्रियांचा अतिशय दुःखद ज्या घटना झालेल्या आहेत त्यांच्या आयुष्यात, त्यांचा इतिहास आणि अशांचा घेतलेला शोध म्हणजे खुलूस आहे. बापूंनी तर लिहिलेलं आहे की खुलूस म्हणजे काळोखात हरवलेल्या चांदण्यांची स्पंदनं. बघा किती मिनिंगफुल आहे, किती सुंदर आहे हे वाक्य. काळोखात हरवलेल्या चांदण्यांची स्पंदनं म्हणजे फार फार अर्थ आहे या गोष्टीत. आणि रेड लाईट एरिया या जर पुस्तकाचं तुम्ही आत्ता मुखपृष्ठ बघितलं तर त्याच्यावरून ज्या प्रकारच्या आकृत्या तिथे आहेत किंवा रेड लाईट एरिया म्हणजे काय हे नुसतं आपण म्हणजे बघूनच खूप म्हणजे या विषयाला हात घालावे की नाही, बापूंनी सांगितलं तसं हे पुस्तक वाचावं का नाही असं खूप वाटत असतं.
म्हणजे घाबरतच माणूस जेव्हा हे पुस्तक हातात घेतो आणि एक एक गोष्ट पुढे वाचायला लागतो, अक्षरशः असं वाटतं अशा पद्धतीचं लिखाण झालेलं आहे की पहिल्याच हिराच्या गोष्टीपासून जेव्हा सुरुवात होती की ते पडका वाडा असतो, तिथल्या दारांच्या जुन्या कुंड्या अशा असतात, तिथे असे मध्ये सगळे चौकोन मोकळा असतो, लोक जे वर बघत चाललेले असतात ते खाली बघत सुद्धा नाहीत, तिथल्या वाहत्या गटारींमध्ये पाय देतात, तेव्हा असं वाटतं की ती हिरा आपल्या हातात हात घालून चल मी तुला ऐकवते माझ्यावर काय करून कहाणी बितलेली आहे, आणि ती सर्व बापूंनी तिच्या शब्दात आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचताना कमीत कमी मी त्यांना 3दा-4दा विचारलं की बापू ही कथा आहे, मग ह्याच्यात म्हणजे तुम्ही ही कथा हे पात्र किती खरं आहे आणि ह्याच्यात तुम्ही म्हणजे कथेचं स्वरूप देताना असं किती लिहिलेलं आहे की म्हणजे विचार करून ह्याच्यात किती गोष्टी घातलेल्या आहेत. ते म्हणले सगळ्या कथा खऱ्या आहेत आणि त्यामध्ये फक्त पात्रांची नावं मी बदललेली आहेत. मग ती कामाठीपुरातली गोष्ट असू दे, काही बंगाली मुलींची गोष्ट असू दे, शांतवाची गोष्ट असू दे, नसीमची गोष्ट असू दे, अमीनाची गोष्ट असू दे, गाणाऱ्या हिराची गोष्ट असू दे, किंवा सुंदर दिसणाऱ्या पहाडी सुरेखा बिस्तची गोष्ट असू दे, त्या म्हणजे मला वाटतं जवळजवळ 20-1 वर्षापासूनच्या सगळ्या स्त्रिया आपल्याला तिथे भेटत जातात आणि प्रत्येकीचं वर्णन म्हणजे प्रत्येक वेळी असं वाटतं की म्हणजे आपल्याला बघा लहानपणी असू दे किंवा आता मोठेपणी पण असू दे, म्हणजे आपल्याकडे कुठे कामाठीपुरा हा शब्द आला, बुधवार पेठ हा शब्द आला की आपली आई बहीण वडील आपले राहू दे ते नाही बोलायचं, चल जरा तिकडून जाऊ, असं करून आपण त्या गल्लीत पण जात नाही. किंवा आम्ही स्त्रिया म्हणून असं खूपदा असं आम्हाला सामोरं येतं बरं का की कुठल्या तरी गर्दीत गेलो आपण आणि कुठं तरी कुणाची तरी नजर आपल्याला बघत असते, कुणाचा तरी चुकून लागलेला हात असतो आणि ते इतकं कसं तरी वाटतं की पूर्ण रात्र किंवा पूर्ण दिवस आपण त्या गोष्टीचा विचार अरे असं कसं त्यांनी माझ्याकडे बघितलं. एक स्त्री म्हणून त्या स्त्रीचं दुःख आपण सगळ्या स्त्रिया आणि आपले इथं बंधू आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, सगळी आपण समजू शकतो. अशा ह्याच्यात असं हे खुलूस पुस्तक लिहिलेलं आहे की म्हणजे आता ह्याच्यात खुलूस म्हणजे ज्या स्त्रियांच्या कहाण्या आलेल्या आहेत, तर काही स्त्रिया आहेत यांना बळजबरी अगदी म्हणजे आपण जे म्हणतो ना की म्हणजे स्त्रीची दुश्मन आहे का? हो आहे, हे जोरात सांगायला पाहिजे. कारण त्यांना विकणारे दलाल किंवा दल्ल्या हा शब्द जो असतो अतिशय वाईट आहे. त्या बाजारात ते त्यांना घेऊन जातात, पण त्यांची बोली लावणाऱ्या या त्यांच्या स्त्रियाच तिथे ज्या अक्का असतात मोठ्या मोठ्या त्याच असतात. त्याच्यामुळे अगदी 9-10 वर्षाची एखादी छोटी चिमुरडी असू दे किंवा 40-45 वर्षाची एखादी मोठी स्त्री असू दे, त्यांचे काय हाल होतात म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर. म्हणजे आपल्याला या पुस्तकाखेरीज आणि बापूंशिवाय हे जे जग त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे, तुम्ही सगळेजण हे पुस्तक वाचा आणि त्या प्रत्येक कॅरेक्टर बरोबर आपण त्या प्रत्येक कधी मुंबईच्या बाजारात जातो, कधी पुण्याला जातो, कधी बांगलादेशमध्ये कुठंतरी जातो आणि ते आपल्याला समोर डोळ्यांना दिसायला लागतं की हे काय आहे. या छोट्या छोट्या मुलींना घरपासून म्हणजे काही मुली तर इतक्या गरीब असतात, आई वडील म्हणजे वडील काका मजबुरीने काहीतरी करायचा प्रयत्न करतात, त्याच्यात त्यांना अधिकाऱ्यांचे ते शिकार होतात. बरं द्यायला तर काही नुकसान भरपाई नसती, पैसे वाटायला नसतात आणि अशा वेळी दिसतात या घरातल्या एक 12-15 वर्षाच्या तरुण चिमुरड्या नुकत्याच कळ्या उमलायला लागलेल्या असतात. आणि ही अशी समाजातली महान मंडळी, महान म्हणजे तुम्हाला कळालं कुठल्या अर्थाने, अशी मंडळी या कळ्यांना कुस्करू पाहतात आणि तिथून जे त्या कळ्या कुस्करून जायला सुरुवात होते, मग घरातली म्हणजे वडीलधारी मंडळी, काही भावंड असतात. अशीच गोष्ट आहे, मीच तुम्हाला सांगितलंच, तुम्हाला वेगळी पात्र म्हणजे त्यांच्या हिरा असू दे, तिच्या काही गाण्यांच्या चीजा असू देत, त्यांचे आवाज आपल्याला कानात घुमल्यासारखे वाटतात. अशाच लॉकडाऊन पर्यंतच्या सुंदर गोष्टी, या सुंदर नाही म्हणणार मी, म्हणजे सत्य असं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातली मला अतिशय बघून खरोखरच रडायला आलेली गोष्ट म्हणजे सुरेखा बिस्तची गोष्ट आहे. 2च मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्ही ते पुस्तक नक्की वाचावं. ती सुरेखा बिस्त म्हणजे एक पहाडी मुलगी असते, लहान असते 10-12 वर्षाची. पहिला अत्याचार होतो ते वडिलांच्या कामामुळे. वडील जे अवैध काम करत असतात जंगलतोडीचं, तिथे ते पकडले जातात आणि त्या अधिकाऱ्यांची नजर बिचारा लेकरू बापाला शोधायला आलेलं असतं. तिची आर्त हाक ऐकून ते वडील जागे होतात, त्यांच्यातला बाप ओ म्हणतो आणि तेव्हा त्या गिधाडांची नजर तिच्यावर पडते आणि मग आता तुझ्याकडे द्यायला तर काही नाही, ही पोरगी आम्हाला देऊन टाक. असं करत 2दा 4दा 5दा आणि या गोष्टी आईपासून लपवून ठेवल्या जातात. आईला कसं सांगणार या सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा आईच्या समोर येते, आई आपल्या लेकराला नको ते रिझल्ट समोर येतातच, पोरगी पोटुशी राहते आणि हे लपवायसाठी ती गावाला कुठेतरी पाठवते आणि गावाला कुठेतरी पाठवल्यावर तिथे जिथे पाठवते, मग आता 1दा 2दा तर झालंच आहे,
आपणही हात धुवून घेऊ, असे घरातलेच काही मंडळी तिच्या नशिबाला असं कुस्करून टाकतात. त्याच्यानंतर चल अजून इथे पण नको, आता सगळी एवढी बदनामी झाली, तुला महिला आश्रमात ठेवतो म्हणून काका सखा घरातला घेऊन जातो. महिला आश्रमातून पळून गेली म्हणून तिची बदनामी करतात आणि तो तिथे मुंबईला नेऊन तो विकून टाकतो मनुष्य तिला. आणि एवढीशी छोटी पोर जी अक्षरशः म्हणजे तुम्हाला ते राम तेरी गंगा मिली मधलं सीन डोळ्यासमोर यायला लागले असतील. कुठल्या तरी पहाडातली अशी गोरी गोमटी सुंदर मुलगी, उंच छान तब्येतीने, आणि अशा नंतर तिच्या आयुष्यात जे जे प्रकार घडायला लागतात, एवढ्यावरच एखाद्याचं दुर्दैव किंवा आपण नरक यातना काय म्हणतो त्या कमीच असतील, तिथे थांबत नाहीत. तर तिथं सुद्धा अमानवी पद्धतीने या मुलींना बाहेर घेऊन जातो आपण. आणि त्याच्यानंतर म्हणजे तिथे त्या गोष्टीत आपण वाचतो या गोष्टी. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे खरं सांगू का, आपल्याला या गोष्टी माहिती पण नसतात की असे काही काही प्रकार पण मुलींच्या नशिबाला येतात किंवा अशा पण काही काही मुली सहन करतात. म्हणजे हातपाय बांधण्यापासून आणि इतक्या घाणेरड्या गोष्टी जिच्या नशिबाला येतात, रस्त्यावर तिला फेकून जातं. आणि तशातच ती बिचारी एवढीशी पोर एका म्हातारीवर चाललेला अत्याचार थांबवायचा प्रयत्न करते, तेव्हा उभं राहायचं देखील पायात बळ नसतं. तेव्हा तिच्यातली जी काली एकदम जिवंत होते आणि ती तिथे जी प्रहार करून त्या म्हातारीला वाचवते, तिथल्या तिथं आपण तिच्यासाठी उभे राहतो, टाळ्या वाजवतो की लढ तू, असंच करायला पाहिजे या लोकांना. एवढ्यावरही थांबत नाही की तिचं मरण सुद्धा तिला इतकं वाईट येतं. आणि ह्याच्या पुढचे तर म्हणजे तुम्ही गोष्टी वाचल्या तर म्हणजे खरंच म्हणजे इतकं डोळ्यात खरंच म्हणतात ना बापू, अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीयेत. तर अशा ह्या खुलूसमधल्या ज्या मुली आहेत त्या सगळ्या भेटतात आपल्याला. खुलूसमधल्या स्त्रिया आपल्याला भेटतात. काही बळजबरी इथे आणल्या जातात, काही विकल्या जातात, काहींना परत जायचे मार्ग मोकळे झालेले असतात. पण कसं जाऊ? आणि आई वडील म्हणजे एकदा ते कावळ्याचं किंवा चिमणीचं पिल्लू असतं, दुसऱ्या पक्षाने त्याला हात लावला किंवा माणसाने त्याला हातात घेतलं की त्या वासाने ते त्याला घरात घेत नाहीत, त्याला पायाने ढकलून ढकलून लांब टाकून देतात. मग इज्जतीचा प्रश्न असू दे, गावात लोक काय म्हणतील हे विचारू देत, किंवा अशा सगळ्या भीतीपोटी त्या लहानग्या चिमुरडीला ते आई वडील सुद्धा घरात येत नाही. आणि मग ह्यांचं काम राहतं नुसतं आपल्या परिवाराला पैसे पाठवणं, त्यांची लहान भावंडांची पोटं सांभाळणं, वडिलांसाठी काहीतरी करणं आणि स्वतः त्या नरकात 8x8च्या खोलीत कायमचं कुजत थिजत राहणं. म्हणजे जिथं आपण सुशिक्षित पांढरपेशीय वर्गातल्या स्त्रिया म्हणा, मुली म्हणा, आपण रस्त्यावर जाताना एक कण सुद्धा कुणाची अशी वैडी वाकडी नजर जिथं सहन करू शकत नाही, तिथं या मुलींचं काय होतं याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी लॉकडाऊन पर्यंत येऊन थांबतात. आणि जर तुम्ही शेवटच्या लॉकडाऊन मधल्या काही मुली आहेत त्यांच्या जर गोष्टी वाचल्या तर म्हणजे तीळ सुद्धा जरा मोठा असेल इतकं कणाकणाने त्यांना मारून टाकलेलं आहे की काय, धंद्याला तर त्यांना लावतातच, पण त्या पैसे इकडं तिकडं स्वतःसाठी ठेवून घेतात का या संशयामुळे त्यांना मारून टाकलेलं आहे. त्यांना मारून टाकताना त्यांना म्हणजे 40-40 डिग्री तापमानात पाणी सुद्धा प्यायला दिलेलं नाहीये, हातपाय बांधून त्यांना इतकं वाईट मारलेलं आहे. डोक्यावरचा एक एक केस उपटून टाकलेला आहे, भुवईचे केस उपटून टाकलेले आहेत. इतकं वाईट मारून परत तिचा खून करून चाकूचे वार करून अशा मुलींना संपवून टाकलेलं आहे. आणि मागं नामोनिशाण सुद्धा कुठेही न ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. यावेळी कायम असंच वाटत होतं आणि मी त्यांना विचारलं सुद्धा की तुम्ही कसं काय लिहिलं हे सगळं, कसं लिहू शकलात तुम्ही लेखणी घेऊन हातात, म्हणजे आम्ही वाचू शकत नाही तिथे तुम्ही लिहून काढलं आणि म्हणून हे कसं जमलं तुम्हाला. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, त्यांनी एका नवऱ्याने त्यांच्या पत्नीला ती थँक्यू किंवा धन्यवाद म्हणलेला आहे. पण मी आमच्या सगळ्यांच्या वतीने सुद्धा वहिनींचं खरंच कौतुक करते, कारण खरोखरीच बघा म्हणजे आजूबाजूला गेलं किंवा एक गमतीचा भाग म्हणून बऱ्याच स्त्रिया अशा असतात की आपल्या नवऱ्याचे मोबाईल वगैरे, आमच्याकडे नसतं बरं का, नवऱ्याचा मोबाईल वगैरे असं चेक करतात, असं सगळे प्रकार करतात. थोडक्यात काय की आपण आपल्या माणसाविषयी पॉझिटिव्ह असतो, म्हणजे काळजी वाटते की इकडे इकडे आपल्या नवरा आपला स्वतःचा राहावा असं असतं. आणि त्याच्यात बापू जेव्हा त्या भागात राहायला गेले होते किंवा बापूंचं समाजकार्य खूप महान आहे, तेच त्यांचं लेखणी सुद्धा चौफेर आहे. राजकारणावर लिहितात, अशा कथा लिहितात, पुस्तकांची समीक्षा करतात, चित्रपटांवर लिहितात, सगळंच ते करतात. आणि अशा वेळी तिथे जाऊन तिथे फिरून अशा प्रत्येक बाईला भेटून आणि बघा बरं का, आपण कुणाशी बोलायला गेलो तर आपल्याला लोक सहजासहजी माझ्याबरोबर असं झालं तसं झालं असं सांगत नसतात, पण या ग्रहस्थावर एवढा त्या स्त्रियांचा विश्वास की त्यांनी त्यांची पूर्ण आत्मकहाणी बापूंपर्यंत पोहोचवली आणि बापूंनी त्यांचे शब्द नावं बदलून आपल्यापर्यंत पोहोचवले. हे खूप महान कार्य आहे. हॅट्स ऑफ तुम्हाला सुद्धा, खूप कौतुक आहे तुमचं सुद्धा. आणि
नुसतं वाचून ठेवून नाही द्यायचं आहे, प्रत्येकाने डोळे उघडून विचार करायचा आहे की आपण एका सुखवस्तू समाजात राहतो, आपण खूप सगळं चांगलं जीवन जगतो, पण खरंच आयुष्यात आपण एखादं असं काम करावं का, किंवा आपल्याला कधी जर संधी मिळाली तर अशा मुलींसाठी आपणही काही करावं का. बापूंचं कौतुक करतोय, त्यांच्या पुस्तकासाठी टाळ्या वाजवतोय, त्यांनी लिहिलेल्या दोन्ही कथा आपण आनंदाने वाचतोय आणि अरे रे असं म्हणून आपण ते दिवाणखान्यात ठेवून देतोय, असं नकोय. तर आपला पण कुठंतरी खारीचा मुंगीचा वाटा जर जमला आणि या अशा स्त्रियांसाठी आपण जर काही करू शकलो तर मला वाटतं आपल्या जन्माचंही सार्थक होईल. आणि बापू तुम्ही करताय ते समाजकार्य खरोखरच खूप मोठं आहे. मी म्हटल्यासारखं आज खरंच म्हणजे काय बोलावं किंवा मला ह्याच्यावर बोलायला तरी जमेल का. मी सकाळपासून खूप नर्वस होते. इवन मी माझ्या मिस्टरांना सुद्धा आज म्हटलं का आज मला खूपच नर्वस वाटायला लागले. ते म्हणले नाही तू एक स्त्री आहे, स्त्री म्हणून तुझ्या शब्दात ते मान, तुला काय वाटलं ते. आणि असाच सगळ्या भावंडांचा, वडिलांचा आपल्या मुलींच्या पाठीशी पाठिंबा हवा. मग कुठली हिरा बनायला नको, म्हणजे मातृत्वासाठी तरसलेली नसीम बनायला नको, कुठली आमिना बनायला नको आणि कुठली शांतव्वा सुद्धा बनायला नको. ह्याच्यासाठी आपण लढत राहूया. आणि 5 मिनिट म्हणलं होतं त्याच्यापेक्षा जरा भावनेच्या भरात जास्तच बोलले. थँक्यू सो मच. धन्यवाद, मनापासून आभार मानते. आणि आम्हाला ही संधी मिळाली जुळे सोलापूरला आज बापूंच्या पुस्तक प्रकाशनाची, त्यांची पण खूप आभारी आहे. आणि एका गोष्टीची सगळ्यांनी दखल घ्यायला पाहिजे, अशी म्हणजे ते त्यांचं मोठेपणा स्वतःहून सांगत नाही, पण मी स्वतः फेसबुकवर वाचलेलं आहे की सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा त्यांच्या पुस्तकाची दखल घेतलेली आहे, त्यांचं कौतुक केलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिलेलं आहे की मस्ट रीड, म्हणजे प्रत्येकाने हे पुस्तक खुलूस हे वाचायलाच पाहिजे, अशा शब्दात त्यांची सुप्रियाताईंसहित सगळ्यांनी तारीफ केलेली आहे, कौतुक केलेले आहे. सो पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. बापू काय बोलत? धन्यवाद मॅडम. माझ्याकडून एक छोटासा उल्लेख राहून गेला, त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. मला ज्यांनी लिहितं केलं ते दैनिक संचारचे उपसंपादक प्रशांत जोशी सर यांचे मी ऋण जन्मभर विसरू शकणार नाही. कारण सोलापूरमधल्या अनेक लोकांना, लेखकांना लिहितं करण्याचं काम त्यांनी केलं. आणि मला पहिल्यांदा मी जेव्हा राजकारणात होतं तेव्हा सांगितलं की तू लिहू शकतो, तू लिही, तुला जे जे योग्य वाटतं ते लिही, प्रकाशन करण्याची जागा देण्याची जबाबदारी माझी. आजही त्यांनी मला कायम प्रोत्साहन दिलेलं आहे. आजही ते इथं आलेले आहेत. सर मी तुमचा जन्मभराचा ऋणी आहे. तुमचे हात पाठीशी नसते तर माझी ही सफर इथंपर्यंत आली नसते. माझ्याकडून मगाशी उल्लेख राहून गेले त्याबद्दल मी क्षमा मागतो. यानंतर मान्यवरांच्या मनोगतामध्ये मी निमंत्रित करतोय कवी डॉक्टर शिवाजी नारायण शिंदे, कैवार आणि अंतस्थ हुंकार या 2 कविता संग्रहाचे कवी आणि सहाय्यक कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. नमस्कार. आमचे मित्र समीरजी गायकवाड यांच्या खुलूस आणि झांबळ या 2 पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत साहेब, या समारंभाच्या अध्यक्षा ज्यांच्यासोबत मी मराठी भाषा समितीवर काम करतो अशा शमा पवार मॅडम, निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा आणि सोलापूरमध्ये आत्ता अस्तित्वात असलेला IMS ब्रँड हा आता पुण्यात आणि मुंबईतही फोफावत आहे, त्याच्या सचिवा आदरणीय सायली जोशी मॅडम, आम्हा सर्व नवोदित लेखकाच्या पाठीशी कौतुकाची थाप देणारे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माननीय पद्माकर कुलकर्णी सर, लेखक समीर गायकवाड सर, समोर खूप मान्यवर मंडळी बसलेली आहेत. मी तसा नौकाच आहे, 2च पुस्तकं लिहिलीत आणि इकडे येऊन बसलो आहे, तर मला थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं आहे. मारुती कथक धोंड सर आहेत, अरविंद जोशी सर आहेत, राजेंद्र भोसले सर आहेत, सुहास पुजारी सर आहेत, अमोल जोशी सर आहेत, जे कुलकर्णी सर होते आता काही कामानिमित्त बाहेर गेले, मागे शिवाजीराव देशमुख सर आहेत, मीरा शेंडगे मॅडम आहेत, उत्तमराव हुंडेकर सर आहेत, संध्या धर्माधिकारी मॅडमचा आत्ता एक रखमा नावाचा कथासंग्रह आला, बरीच मंडळी आहेत, मागे दत्ता गोलप सर आहेत, नानासाहेब गव्हाणे आहेत, ऐश्वर्या रेवडकर मॅडम आहेत, इकडं डॉक्टर रमेश शेंडगे सर आहेत, शेंडगे मॅडम आहेत, कितीतरी परिचित मंडळी आहेत. सर ही मंडळी आपल्या प्रेमाखातर आलीत. मॅडम खुलूसवर बोलल्या, समीर सर झांबळवर बोलले, पद्माकर सर म्हणाले होते मला झांबळवर बोला,
पण मला आवडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे समीर गायकवाड सरांचं. मला आठवतं आहे माझी पहिली भेट फडकुले सभागृहामध्ये, मी चुकत नसेल तर आगरकर मॅडमच्या पुस्तकाला मनी मानसीला पुरस्कार होता, लोकमंगलचा आणि कैवारला मला होता. अतिशय लीनता, आता जोशी सरांचा उल्लेख राहिला होता, इथे राचेरला मॅडम पण आहेत, जोशी सरांचं त्यांनी क्षमा किंवा दिलगिरी मागितली. खूप लीनतेनं ते वागतात. सर, आपण हरवत चाललेल्या माणुसकीच्या काळामध्ये आणि नाती विसरत चाललेल्या काळामध्ये हे लेखणीचे हात उगारण्यासाठी नाही तर उभारण्यासाठी आहेत, अशा पद्धतीची तळमळ आपल्या एकंदरीत वागण्यामध्ये आणि लेखनामध्ये मला दिसून आली. म्हणून मी सर्वप्रथम आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या पुस्तकावर मला बोलण्याचं भाग्य मिळालं. मला एक 8 दिवसापूर्वी सर आले होते साहेबांना निमंत्रण द्यायला, त्यावेळेला झांबळ मला दिलेलं होतं. वाचून वाचून 2दा-3दा वाचलं सर मी. त्या कथा संपूच नाहीत असं वाटत होतं. एवढ्या कसदार दर्जेदार लेखन सरांच्या हातून झालेलं आहे. कारण असं म्हटलं जातं, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, अशा पद्धतीची लेखणी आपली दमदार आहे. आणि सरांनी उल्लेख केला ज्ञानदेवाच्या ओवीचा. दुसरा एक उल्लेख त्यांनी प्रस्तावनेमध्ये मनोगतामध्ये केलेला आहे. या कथासंग्रहाला प्रस्तावना नाही आणि पाठराखण सुद्धा नाही सर. मला वाटतं जे जातीवंत लेखन आहे त्याला कोणाच्या प्रस्तावनेची आणि पाठराखण्याची गरज नाही, असं माझं व्यक्तिशः मत आहे. तसंच लेखन त्यांनी या झांबळमध्ये केलेलं आहे. आणि झांबळ वाचत असताना एक कथा कधी सुरू झाली, कधी संपली, दुसरी कथा कधी सुरू झाली आणि कधी संपली हे कळत नाही. कारण झांबळचा अर्थच त्यांनी असा दिलेला आहे, अलौकिक प्रकाश जो अद्वितीय अनुभूती आपल्याला देतो. ती अनुभूती कशाची आहे तर ती अनुभूती आहे अतीव दुःखाची आणि तादात्म्यता पावण्याची अनुभूती आहे. म्हणजे एखाद्या अतृप्त अशा अनामिक अशा इच्छेला आपण काहीतरी तादात्म्य पावतो आहोत, एकरूप पावतो आहोत, अशा पद्धतीची जी अनुभूती आहे ती अनुभूती मला वाटतं झांबळ या कथासंग्रह वाचताना येते. कारण इथला गाव शिवार असेल, गाव माती असेल, गावगाडा असेल. कारण आज आपण म्हणतो हायवे कथेमध्ये सर आपल्याला अपरिचित असलेल्या मोहिते कुटुंबाची आपण मदत केलेली आहे. खऱ्या अर्थानं मानवापासून मानव दूर जात असताना आपण एवढ्या रात्री 1:30-2 वाजता त्या गाडीजवळ थांबता, त्यांना मदत करता. कारण मायेनं मिळवलेलं एक माणूस एका दागिन्याहून मोलाचा आहे. मायेनं मिळवलेलं एक माणूस एका दागिन्याहून मोलाचा आहे आणि वेळेला धावून आलेल्या मित्राचं मोल पृथ्वीच्या तोलाचं आहे. तुम्ही त्या माणसांना किती मदत केली. कोण अपरिचित कुटुंब त्यांच्या माणसाला मुंबईवरून बोलवलं आणि जी अतृप्त इच्छा त्या मातेची राहिलेली होती की माझ्या मुलाला मी डबा घेऊन जाणार होते, त्याला जेवण पोचवायचं होतं. अशा पद्धतीची संवेदनशीलता, संवेदनशील मन समीर गायकवाड सरांच्या मध्ये आहे. आणि अतिशय बारकावे टिपण्याची हातोटी, कसब, म्हणजे काय काय वर्णन करू. ती भाषेवर मी शेवटी बोलतो एका मिनिटामध्ये. खूप सुंदर असं वर्णन, जे वर्णन वाचत जावं. सिंधू एका महिलेचं वर्णन करताना तुम्ही सुंदर शब्द वापरलेत सर, मला तेही आज माझ्या कानामध्ये घुमतायत. ते म्हणतात सिंधू ही महिला म्हणजे मातीतला कस आणि काळजाची माया ज्या महिलेमध्ये आहे अशा पद्धतीची स्त्री आहे. म्हणजे एक पुरुष असून स्त्रीबद्दलचं वर्णन किती आत्मीयतेनं, किती उत्कटतेनं, किती तरलतेनं, किती संवेदनशीलतेनं आपल्यासमोर मांडू शकतो. म्हणून या कथेचं सार, एक कथा सर 1 तास लागेल बोलायला. माझ्याकडे तुम्ही 5 मिनिटं दिलेले आहेत. क्षमा पवार मॅडम बोलणार आहेत, साहेब बोलणार आहेत. त्यामुळे अगदी शेवटी 2 ते 3 मिनिटामध्ये या कथेचं सारा. या कथेला एक विशिष्ट असा परीघ नाही, या कथेला विशिष्ट अशी रूपसिद्धता नाही, या कथेला विशिष्ट असा आकृतिबंध नाही. या कथा जशा घडलेल्या आहेत, सर म्हणाले, समीर सर त्यांच्या मनोगतामध्ये, खरंच त्या घडलेल्या आहेत. मीही ग्रामीण कुटुंबामधून आलो. माझ्याही कुटुंबामध्ये खूप एकत्रित कुटुंब पद्धती होते, ते संस्कार होते, ते मूल्य होते. त्या मूल्यांची शिकवण प्रत्येक कथेमधून आपण ओतप्रोत आपल्या समोर वाचकांच्या समोर मांडलेली आहे. आणि हे मांडत असताना कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, कुठेही अवास्तविकता नाही. अतिशय संयतपणे, अतिशय नम्रपणे, अतिशय प्रामाणिकपणे या कथा दिलेल्या आहेत. म्हणून या कथेचा आकृतिबंध हा समीर गायकवाड सरांचा स्वतःचा आहे. आशयसूत्र समाजातलं आहे, कथाबीज समाजातली आहेत. माझ्या अवतीभोवती खूप माणसं अशी आहेत, ती मायाळू आहेत, प्रेमळ आहेत, सोशिक आहेत, सालस आहेत, साधी आहेत. अशी माणसं असताना सुद्धा
या माणसामध्ये माणूसपण शोधण्याचं काम समीर गायकवाड करतात. म्हणून मला लेखक म्हणून मी एक स्वतः वाचक त्यांचा आहे. त्यांचं दिव्य मराठीला एक सदर चालतं. मी फेसबुकवर तर त्यांचं वाचन करतोच, स्तंभलेखन ते करतात. साहेब जवळपास 50 लाखांच्या वर आता फॉलोअर्स समीर सरांचे आहेत. यातून त्यांच्या लेखणीची ताकद, प्रत्येक प्रसंगावर ते लिहितात, प्रत्येक गोष्टीवर लिहितात आणि तेच प्रसंग कोंडी गावामधून राहत असताना आजूबाजूला घडणाऱ्या घटना, त्या घटना या कथांच्या स्वरूपामध्ये मांडाव्यात अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये आली. आणि हरवत चाललेली माणुसकी, नाती, गावगाडा, गावामधलं वाडा असेल, गावामधली गडी असेल, त्याला आलेलं भकालपण असेल, माणसातली नाती असतील, वडिलांचं मुलावर कमी झालेलं प्रेम, मुलांची वडिलाबद्दलची तिरस्काराची भावना, संयुक्त कुटुंब पद्धतीचं झालेलं विभक्त कुटुंबामध्ये झालेलं रूपांतर असेल आणि शेवटी स्वतःच्या स्वार्थापायी माणूस माणसाला कशा पद्धतीनं वापरून घेतो असंही चित्रण या झांबड कथेच्या माध्यमातून, या एकूण 22 कथा आहेत, ह्या 22 कथा प्रत्येक कथा एका कादंबरीसारखी आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. एवढी त्याच्यामध्ये आशयसूत्रता आणि कथेचं एक वेगळं वैविध्य त्याच्यामध्ये असलेलं दिसून येतं. माझ्याच मला 4 ओळी आठवतात. माणसे नावाची कविता मी लिहिली. का अशी माणसाशी वागतात माणसे, का अशी माणसाशी वागतात माणसे, आपल्याच माणसांना छळतात माणसे, आपल्याच माणसांना छळतात माणसे, कामापुरतीच गोड बोलतात माणसे, कामापुरतीच गोड बोलतात माणसे, वापरून माणसांना घेतात माणसे, किरकोळ कारणांनी पेटतात माणसे, किरकोळ कारणांनी पेटतात माणसे, स्वकीयांच्या जीवावर उठतात माणसे, का अशी माणसाशी वागतात माणसे. बाप नावाच्या कथेमध्ये आपला मुलगा स्वतःला जमीन मिळावी, वाटणीचा हिस्सा मिळावा म्हणून आपले वडील वाटणी करून देत नाहीत. गावामध्ये इब्रत आहे, माझ्या नावाला किंमत आहे, माझ्या नावाला बट्टा लागू नये म्हणून करता पुरुष भीत असतो, म्हणून तो वाटणीत करायला तयार नसतो. परंतु आपल्याच बापाचा खून करणारा अतिशय, मी तर त्याला वेगळ्या अर्थानं असं म्हणेल की कृतज्ञ मुलगा पोटी येणं हे सुद्धा त्या कुटुंबाचं म्हणा किंवा त्या घराचं म्हणा, घरपण हरवलेलं आपल्याला दिसून येतं. अशा अनेक कथा आहेत ज्या कथा विचार करायला लागतात. हे यातली रेखाटन असतील, यातलं वर्णन असेल. मला भावलेलं दुसरं एक पात्र सर, आपण एक कथा लिहिली नारायण कुलकर्णी सरांचं पात्र, जे अतिशय झांबळ कथा आहे, जे अतिशय सुंदर पात्र वर्णन केलेलं आहे. आजच्या कालावधीमध्ये शिक्षक, अध्यापन आणि शिकवणं याच्यापासून अनेक कामं, शालाबाह्य कामामुळे ते विसरून चाललेले आहेत. आणि म्हणून शिकवणं हे माझं कर्तव्य आहे. विनोबाजी एका ठिकाणी खूप सुंदर म्हणतात, शिक्षक विद्यार्थी परायण असावेत, विद्यार्थी शिक्षक परायण असावेत, दोघेही ज्ञानपरायण असावेत आणि ज्ञान सेवा परायण असावं. परंतु असं आजच्या परिस्थितीमध्ये घडताना दिसत नाही. परंतु एक वेगळं व्यक्तिमत्व नारायण कुलकर्णी सरांच्या व्यक्तिमत्वाच्या रूपाने, ज्यांची बांधिलकी गावासाठी आहे, आपल्या विद्यार्थ्यासाठी आहे, मुलांसाठी आहे, अशा पद्धतीची सामाजिक बांधिलकीची, सामाजिक उत्तरदायित्वाची, समाजाप्रती असलेल्या कटिबद्धतेची कथा समीर गायकवाड सर लिहितात. म्हणून ही कथा अतिशय कसदार आहे, अतिशय दर्जेदार आहे, अतिशय वैविध्यपूर्ण आहे. भाषेविषयी मी बोलेल तर भाषा आपली खूप समृद्ध आहे सर. शब्दांची संपत्ती, साठा खूप मोठा आहे. काही शब्द मी वाचत गेलो, त्या वाक्यामध्ये, त्या वर्णनामध्ये ती एवढी चपखल बसलेली आहेत. दिग्मूढ हा शब्द आहे, ददात हा शब्द आहे, धोषा हा शब्द आहे, आक्रीत हा शब्द आहे. ग्रामीण भागामध्ये वावरत असताना ज्या ग्रामीण जीवनाशी ते एकरूप झालेले आहेत, त्या ग्रामीण भागातले शब्द, मग ते सणवार असतील, लोकरीती असतील, परंपरा असतील, त्या सर्व परंपराला शोभणारे शब्द, शोभणारी ग्रामीण आणि नागर भाषा या त्यांच्या कथासंग्रहामध्ये आढळून येते. आणि म्हणून त्यांच्या कथेचं हे वेगळेपण आहे असं म्हटलं तरी वावगं होणार. अर्थ सांगताना त्यांनी श्रीना बनहट्टीच्या मयूर काव्य विवेचन आणि ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचा दाखला दिलेला आहे. तो असा आहे की झांबळ म्हणजे काय तर अद्वितीय, अलौकिक असा प्रकाश, जो प्रकाश आपल्याला सकारात्मकतेकडे नेतो, जो प्रकाश आपल्याला एका चांगल्या विचाराकडे नेतो, निर्मिकेच्या चांगल्या वाटेकडे आपल्याला घेऊन जातो. मी तर असं म्हणेल सर, मला 4 ओळी त्याच्याबद्दल आठवतात. थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला,
पणती जपून ठेवा अंधार फार झाला, नाती जपून ठेवा अंधार फार झाला. ते वाटतील परके आपलेच श्वास आता, हातात हात ठेवा अंधार फार झाला. ही माणुसकीची शिकवण, ही मूल्यांची शिकवण आपल्या कवितेमध्ये पानापानावर आपण दिलेली आहे. आणि एक सकारात्मकतेचा संदेश, एकजिन्सीपणा, त्यांच्या ओळीमध्ये एक सुंदर ओळ त्यांनी त्यांच्या मनोगतात लिहिलेली आहे. अतीव दुःख आणि अनामिक तृप्तता याचा एकजिन्सीपणा या कथासंग्रहामध्ये आहे. आणि निश्चितच वाचताना वाचतच जावं, शेवटच्या पानावर आपण कधी येऊन थांबतो हे आपल्याला कळत नाही. म्हणून अतिशय सुंदर कथा या ग्रामीण भागातल्या जीवनावर आहे, नातेसंबंधावर आहे. म्हणून जास्त वेळ न बोलता आपल्याला पुढच्या लेखनासाठी असंच कसदार आपलं लेखन या निमित्तानं तयार व्हावं. खूप खूप शुभेच्छा. आणि वाचक म्हणून आम्ही अशीच आपली वाचनाचा आस्वाद घेत राहू, आपल्या लेखणीला बळ प्राप्त व्हावं यासाठी सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो. मला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आणि सन्माननीय व्यक्तींच्या मध्ये बसण्याची, पुढे पण माझ्या सन्माननीय आदरणीय वर्ग आहेत, माझे संशोधक मार्गदर्शक डॉक्टर शिवाजीराव देशमुख सरही या ठिकाणी आहेत, बरेच मान्यवर मंडळी आहेत, कोणाचं नाव या ठिकाणी चुकून राहिलं असेल. आपल्या कथेचं सार ओळीमध्ये आहे तेवढं सांगतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. मूळ कविता दलाई लामाची आहे आणि त्याचा मराठीमध्ये अनुवाद पुण्याच्या शोभा भागवतांनी केलेला आहे, जो झांबळला आणि खुलूसला एकदम लागू पडतो. आणि ते जे सार आहे या ओळीमधून आपल्याला दिसतं. आपल्या काळात इमारतीची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का? आपल्या काळात इमारतीची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का? रस्ते रुंद आणि दृष्टी अरुंद झाली का? खर्च वाढला तशी शिल्लक कमी झाली, सुख सोयी वाढल्या आणि वेळच दुर्मिळ झाला. औषधं भरपूर पण आरोग्यच कमी झालं. औषधं भरपूर पण आरोग्यच कमी झालं. माहितीचे डोंगर जमले, नेमकेपणाचे झरे आटले. तज्ज्ञ वाढले तशा समस्या वाढल्या. मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी झाली. आपण बोलतो फार, प्रेम मात्र क्वचित करतो आणि तिरस्कार सहज करतो. आपल्या जगण्यामध्ये वर्षांची भर पडली पण वर्षामध्ये जगण्याची नाही. आपण भले चंद्रावर आलो गेलो पण शेजारच्या नव्या माणसाला काही भेटणं होत नाही. बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललोय पण आतल्या हारण्याचं काय? हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा पण मनाच्या गुदमरण्याचं काय? म्हणून समीर गायकवाड सरांसारखे लेखक आपल्याला मुक्त करण्यासाठी, व्यापक करण्यासाठी लिहित राहावं एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि लांबलेलं माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद शिंदे सर. यानंतर ज्यांच्या शुभ हस्ते खुलूस आणि झांबळ या पुस्तकांचं प्रकाशन झालं ते विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातलं अत्यंत अभ्यासू आणि रुजू व्यक्तिमत्व कुलगुरू माननीय डॉक्टर रजनीश कामत सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले अनेक मान्यवर, ज्यामध्ये या पुस्तकाचे लेखक समीरजी गायकवाड आहेत, तसेच माननीय शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर. आत्ताच ज्यांनी आपलं मनोगत अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यक्त केलं, म्हणजे मला माहिती नव्हतं, साधारणतः 2 महिने होऊन गेले चार्ज घेऊन, पण आपल्याबरोबर असा एक सहकारी आहे की जो इतकं चांगलं बोलू शकतो आणि इतके चांगले मनोगत व्यक्त करू शकतो. ते माझे सहकारी माननीय डॉक्टर शिवाजी शिंदे, माननीय सायली जोशी, ज्यांनीसुद्धा अतिशय भावनापूर्ण आणि भावपूर्ण पद्धतीनं आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याचबरोबर अनेक मान्यवर समोर आहेत. श्रीकांत कुलकर्णी जे उपाध्यक्ष आहेत, मसाप जुळे सोलापूर, पद्माकर कुलकर्णी आणि अनेक सारे मान्यवर. सर्वप्रथम मी समीरजी गायकवाड यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर एक 10 दिवस झाले, 8 ते 10 दिवस, जेव्हा समीर गायकवाड यांची आणि माझी ओळख झाली. त्यानंतर साधारणतः 2 दिवसांनी मला फेसबुकवर फ्रेंड्स मेसेज आला आणि तो मी ॲक्सेप्ट केला. आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर मी त्यांचं जे काही लिखाण आहे ते बघत गेलो आणि खरोखर त्यांचे जे 1.5 लाख फॉलोअर्स आहेत त्याच्यामध्ये 1.5 लाख + 1
असा मी ॲड झालो. आणि गोष्ट फक्त तेवढ्यावरच थांबली नाही, कारण मी डॉक्टर होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबईचा कुलगुरू आहे. ते माझे फुल फ्लेज कुलगुरू आहे. त्यामुळं मुंबई सोलापूर हा प्रवास कायम सुरू असतो. आणि जेव्हा मी बॅग घेऊन घरी गेलो, मी ठाण्याला राहतो, तिथं मी घरी गेलो तेव्हा मी ही जी दोन पुस्तकं होती ती बॅगेतून मी घेऊन गेलो होतो, हे साधारणतः वाचूया म्हणून. तर माझ्या आधी माझ्या पत्नीनं ती पुस्तकं वाचली आणि तिनं अतिशय भावपूर्ण असं मला सांगितलेलं आहे, म्हणजे त्याचा मेसेज आहे सरांना. हे अतिशय चांगली पुस्तक आहे ती. म्हणजे स्त्री जीवनावर सरांनी इतका अभ्यासपूर्ण जे लिहिलेलं आहे ते खरोखरच मला वाटतं की आजकाल जे नवीन पुस्तकं प्रकाशित झालेली आहे त्यामध्ये अगदी अभावन आपल्याला आढळेल. कामाच्या निमित्तानं भरपूर जगभर प्रवास झाला आहे. संपूर्ण युरोप बघितलेला आहे, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, व्हिएतनाम सगळ्या देश फिरून झाले. आणि मला वाटतं की ह्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या सगळीकडेच आहेत. कारण जेव्हा मी एका कॉन्फरन्सच्या निमित्तानं होचिमिनला मी गेलो होतो जस्ट कोरोनाच्या आधी, तेव्हा एक ऑस्ट्रेलियन सायंटिस्ट आणि आम्ही फिरत होतो, म्हणजे रस्त्यावरून चाललो होतो, तेव्हा तिथंसुद्धा आम्हाला ह्याच गोष्टी दिसल्या. परंतु या गोष्टींचं इतक्या चांगल्या पद्धतीनं ॲनालिसिस आणि इतक्या चांगल्या पद्धतीने ते मांडले गेलेले आहेत, तर ते मला वाटतं की खूपच आपण सगळ्यांनी ते ॲप्रिशिएट करावं असं आहे. बऱ्याच जणांनी याच्याबद्दल लिहिलं आहे. आपल्याला माहीत असेल की थॉमस फ्राईडमन हा न्यूयॉर्क टाइम्सचा एक स्तंभलेखक आहे आणि तो भारताविषयी बऱ्याच वेळा लिहितो. त्याचे जगप्रसिद्ध पुस्तक आहे वर्ल्ड इज फ्लॅट. तर वर्ल्ड इज फ्लॅटमध्ये त्यानं अर्थकारण आणि बाकीच्या सामाजिक ज्या समस्या आहेत त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. त्यानंसुद्धा या समस्येवर लिहिलेलं आहे की वेश्या व्यवसाय हा जो चालतो आणि त्याचं अंतरंग, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इनसाईड आऊट आणि आउटसाईड इन अशी एक गोष्ट आहे. म्हणजे इनसाईड आऊट म्हणजे आपण आतून बाहेर कसं बघतो आणि आउटसाईड इन म्हणजे बाहेरून आत कसं बघतो. तर ह्या सर्वांच्यामध्ये अतिशय अभ्यासपूर्ण असं त्यांनी विवेचन केलेलं आहे. पण या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा एवढं चांगलं जे पुस्तक आहे, एवढी चांगली जी पुस्तकं आहेत ते आपल्याला बघायला मिळत नाहीत. खरं तर आत्ताच जोशी मॅडमनी जे सांगितलं की रेड लाईट एरिया हा जो विषय असतो तो सभ्य समाज टाळायचा बघतो, पण समीरजींचं सामाजिक कार्यकर्त्यांचं पिंड असलेलं व्यक्तिमत्व, आणि ते पण फक्त थेरॉटिकल नाही, बुकिश नाही आहे, तर त्यांनी ते खरोखर अनुभवलेलं आहे आणि त्या अनुभवातून त्यांनी ते लिहिलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की 5 महिने त्या पुस्तकाच्या 5 आवृत्ती निघतात, ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. आणि या पाठीमागे त्यांच्या पत्नीसुद्धा आहेत, त्यांचं पण मला कौतुक करावं असं वाटतं. स्त्रियांच्या वाट्याला येणारे वेदना हे जे मी वाचतोय हे फक्त माझं नाही आहे, माझ्या पत्नीनं सुद्धा याच्यामध्ये सहभाग दिलेला आहे. स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना, हालअपेष्टा यात प्रकर्षाने मांडल्या गेलेल्या आहेत. स्त्री म्हणून स्त्रीचं दुय्यमत्व स्त्रीच्या वाट्याला मोठ्या प्रमाणात येते याचे विदारक चित्रण यात समीरजींनी केलं आहे. खुलूसमध्ये त्यांनी रेड लाईट परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रियांची कहाणी मांडलेली आहे. आत्ताच उल्लेख झाला, हिराबाई, नसीम, अमिना, सुरेखा, जयवंती, बिस्मिल्ला, शांतव्वा, सावित्री, जानकी, नलिनी, कितीतरी अनेक स्त्रियांच्या हृदयद्रावक कहाण्या यामध्ये मांडलेल्या आहेत. असं आपल्याला दिसेल प्रत्येकीची कहाणी वेगळी आहे, प्रत्येकीचं सर्कमस्टन्सेस म्हणजे कौटुंबिक परिस्थिती वेगळी आहे, गाव वेगळं आहे, पण तरीही वाट्याला आलेल्या वेदना ज्या आहेत, त्रास, दुःख, हालअपेष्टा त्या सगळ्या एकच आहेत. म्हणून आपण म्हणतो की आमच्या विद्यापीठात सेंटर फॉर वुमेन स्टडीज असतं आणि त्याच्यामध्ये या बऱ्याच गोष्टींचा आम्ही अभ्यास करतो. फसल्या गेलेल्या, फसवल्या गेलेल्या, कुठल्या तरी मोहात अडकून वाट चुकलेल्या, निमूटपणे त्रागा न करता मार्ग स्वीकारलेल्या अशा अनेक स्त्रिया खुलूसच्या निमित्ताने समीरजींनी उजेडात आणण्याचं काम केलेलं आहे. खुलूसमधल्या काळोख्या जगात जगणाऱ्या स्त्रियांचं सच्चेपण आपल्याला सतत जाणवत राहतं जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो. त्यांच्या वाट्याला येणारं बकाल, नरकयातनांनी भरलेलं नकोसं जग वाचकांसमोर अत्यंत प्रामाणिकपणाने समीर गायकवाड यांनी मांडलेलं आहे. खुलूसचं लिखाण मुख्य म्हणजे सरळ आहे, सोपं आहे, ओघवतं आहे. त्यांना जे मांडायचं आहे ते मांडलेलं थेट आपल्या हृदयाला भिडणार आहे. हे त्यांच्या लेखनाचं वेगळेपण आहे. देहविक्रयी करणाऱ्या सोशिक, सहनशील स्त्रियांचा जीवनपट त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे रिअलिस्टिक असं चित्रित केलेलं आहे. खुलूसमधल्या स्त्रियांचं नरकमय आयुष्य, त्याची व्यवस्था, त्या वस्त्या, इथं राहणाऱ्या स्त्रियांची उपेक्षा थांबवणाऱ्या माणुसकीचा हात पुढे करायला हवा, ही शिकवण जी आहे ती या निमित्तानं समीरजी आपल्या सर्वांना देतात. खुलूस म्हणजे सच्चेपण, आस्था,
किंवा निष्ठा आणि खुलूसच्या निमित्तानं समीरजींसारख्या एका सच्चा प्रामाणिक लेखक आपल्या लेखनातून बदल घडवू पाहत आहे, ही निश्चितच जमेची बाजू आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका दुःसह्य जग जाणून घेण्यासाठी, त्या जगाची दुःख समजून घेण्यासाठी, त्यांची उपेक्षा करण्यासाठी सर्वांनी ही साहित्यकृती वाचली पाहिजे असं मला वाटतं. तसंच दुसरं पुस्तक जे आहे जांभळ, त्याच्याविषयी सुद्धा आत्ताच भरभरून बोललं गेलेलं आहे. याच्यामध्ये ग्रामीण जीवनाचं जे चित्रण अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. विविध पैलूवर, माणसावर, त्यांच्या जगण्याच्या धारणांवर, प्रवृत्तींच्यावर प्रकाश टाकला गेलेला आहे. ग्रामीण जीवनाची परिपूर्ण अनुभूती हे पुस्तक वाचताना आपल्याला येते. जांभळमधील कथा गाव पांढरीतल्या गोष्टी अगदी रसाळ भाषेत सांगितल्या गेलेल्या आहेत. यामध्ये मुख्य म्हणजे चित्रदर्शी भाषा जी वापरली, त्यामुळे या सर्वच कथा रंजक वाटतात आणि मला वाटतं त्यातल्या काहींचा सत्कारसुद्धा आपण केला. पण त्यामध्ये सुबान्या, चित्र्या, पांढरी माती, गणगोतमधून मुख्य जनावरं, त्यांच्या धन्याचे ऋणानुबंध सांगितले आहेत. हे मी सर्व वाचतो, याचा अर्थ आपला गैरसमज असं व्हायला नको की मी मुंबईचा आहे. मी मूळचा कोल्हापूरचा आहे आणि माझं शिक्षण जे आहे 10वीपर्यंतचं ते ग्रामीण भागात झालेलं आहे. मुरगुड म्हणून जे गाव आहे, ते मला वाटतं निप्पाणीच्या जवळ कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे, तिथं माझं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे यातल्या बऱ्याच गोष्टींचा माझा म्हणजे परिचित आहे. त्यामुळे मी फक्त मुंबईचा आहे असं आपण समजून घेऊ नका. याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी मला खरोखर लहानपणी अनुभवलेल्या आहेत. त्यामधल्या हायवे आणि पिंपळ समाधीमध्ये जीव गुंतणे म्हणजे काय ते अगदी भावस्पर्शी रीतीनं समीरजींनी सांगितलं आहे. मातीचे पाय, माहेर वाशिन सगळ्याच कथा ग्राम जीवनात प्रत्यक्ष आपल्यासमोर आणून उभं करतात. मनोगतात म्हटल्याप्रमाणे त्यांचा पहिलाच कथासंग्रह आहे, पण हे पहिलंच पाऊल इतकं दमदार आहे की त्यांची पुढच्या वाटचालीचा अंदाज त्यावरून आपल्याला नक्कीच येतो. त्यामुळंच मला असं वाटतं की समीरजी गायकवाड यांचं लेखन वाचनीय नक्कीच आहे. वाचकांचा उदंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि मला वाटतं ते सोशल मीडियावर पण आहेत. त्यामुळं किंडलच्या या युगामध्ये हे पुस्तक किंडलवर यावं अशी कदाचित येईलसुद्धा अशी माझी अपेक्षा आहे. उत्तम प्रकारे या पुस्तकाचं स्वागत होईल असा मला आशावाद आहे. समीरजी गायकवाड यांच्या हातून असेच उत्कृष्ट लेखन पुढील काळात निश्चितच होईल, त्यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला वाटतं की आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वाचनालयामध्ये ही पुस्तके आपण याची आवृत्ती घेऊ की जेणेकरून सर्व वाचकांना त्याचा फायदा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे 4 शब्द आपण ऐकून घेतले शांतपणाने, याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर मनोविकास आणि रोहन प्रकाशन यांच्याकडनं एक निवेदन आहे. समीर गायकवाड लिखित जांभळ या पुस्तकाची मूळ किंमत 280 आहे आणि खुलूस या पुस्तकाची किंमत 300 आहे. 20% सवलतीत बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहेत दोन्ही पुस्तकं. आता अध्यक्षीय मनोगतासाठी मी निमंत्रित करतो माननीय शमा सुशीलकुमार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांना. व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, आज ज्या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आयोजित केलेला आहे त्या पुस्तकाचे लेखक श्रीयुत समीर गायकवाड, त्यांच्या सुविद्य पत्नी, या प्रकाशन समारंभाला आपले शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक, लेखक, पत्रकार आणि त्यांचे स्नेही, या सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. मला गेल्या आठवड्यामध्ये या प्रकाशन समारंभाचं निमंत्रण मिळालं. मराठी साहित्य परिषदेचे जुळे सोलापूर शाखेचे जे कुलकर्णी सर आहेत ते ऑफिसला आले होते आणि ते म्हणाले, मॅडम आपल्याला अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमामध्ये यायचं आहे. आणि त्यांनी माझ्याकडे गायकवाड सरांचं खुलूस हे पुस्तक वाचण्यासाठी ठेवून दिलं. त्यावेळेला नेमकी आमची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आषाढी वारीच्या नियोजनाच्या बैठकांची धामधूम चालू होती. 29 जूनला आषाढी एकादशीच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते विठ्ठल रुक्माईची पूजा असते, महापूजा, आणि मग त्याच्या अगोदर महिनाभर आमची ती दगदग असते. पण तरी देखील ते पुस्तकाचं मी कव्हर पेज पाहिलं आणि मला ते एकदमच असं वाटलं की हा वेगळा विषय हाताळला गेलेला आहे आणि या कार्यक्रमाला मी लगेचच होकार दिला. हे पुस्तक वाचताना जे काही अनुभव आले ते अतिशय भावनिक पद्धतीने सायली जोशी मॅडमने यापूर्वीच मांडलेत. खरं तर पुरुष म्हणून हे पुस्तक वाचताना कसं वाटतं आणि लिहिताना कसं वाटतं याचं मी वर्णन नाही करू शकत. पण स्त्री म्हणून हे पुस्तक वाचताना जे काही वाटलं
मनापासून ते थोडंसं मला सांगावंसं वाटतं या ठिकाणी. आपण नेहमी वाचतो, ऐकतो, बघतो सुद्धा. एखादा पिक्चर येतो, त्याच्यामध्ये एखाद्या रेड लाईट एरियामध्ये किंवा अशा वेश्या व्यवसाय करणाऱ्या जागेवर काय काय होतं प्रत्यक्षात त्याची मांडणी व्हिडिओ चित्रीकरण करून केलेली असते. अतिशय बिभत्स पद्धतीने ती मांडलेली असते. आपण ते पाहतो, थोडे दिवस आपल्याला कसं तरी वाटतं की हे काय, पण एक आपल्या मनामध्ये असतं की नाही, हे सगळं घडवून आणलेलं आहे, कुणीतरी आहे, त्याला ते अभिनय करण्यासाठी पैसे मिळालेले आहेत आणि त्यांनी तो अभिनय घडवून आणलेला आहे. ती एक कथा आहे, 3 तासात संपली. पण या पुस्तकाचं तसं नाही आहे. याच्यामध्ये प्रत्येक पात्र हे सत्यकथेवर आधारित आहे. कथासंग्रहामधलं प्रत्येक पात्र हे तुमच्याशी बोलतं असं वाटतं. जेव्हा आपण वाचतो तेव्हा असं वाटतं की आपण त्या ठिकाणी आहोत, पाहत आहोत, तिच्यावर काय होत आहे, तिच्यावर काय परिस्थिती आलेली आहे आणि ती त्याच्यातून एकदा ती अडकली आहे तर तिला मागे येण्याचा रस्ता बंद. जसं आपण ते वाचत जातो तसं लक्षात येतं की यांचे काही शब्द आहेत त्या पुस्तकात वापरले की दलदलीत रुतलेली आहे ती. आता तिला परत येण्याचे मार्ग बंद आहेत आणि ते मार्ग कोणी बंद केलेत तर दुर्दैवाने ते आपणच बंद केलेले. आपल्या पोलादी सिस्टीमने, व्यवस्थेने ते बंद केलेले आहेत, समाजानेच ते बंद केलेले आहेत. कारण ती कलंकित हा जो विषय आहे ना, तो तुम्ही आम्ही समजुतीने बनवलेला आहे, लादलेला आहे आणि त्यामुळे इच्छा असूनही त्यांना परतीचे मार्ग सगळे बंद केले. तर हे वाचल्यानंतर असं जाणवतं की सरांनी पण म्हटलं एका ठिकाणी की मी पण अपराधी समाजाचा एक भाग आहे, त्या जगाचा एक भाग आहे असं मला खंत वाटून राखते. याचा अर्थ असा होतो की ही जी सिस्टीम आहे, पोलादी व्यवस्था आहे, तिला खरोखरच विचार करायला भाग पाडतं हे पुस्तक की हो, ही व्यवस्था बदलायची असेल तर आपल्याला मानसिकता बदलावी लागेल, त्या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. त्या स्वतःच्या मर्जीने इथे आलेल्या नाहीत तर परिस्थितीमुळे त्या लोटल्या गेलेल्या आहेत आणि त्या पण एक माणूस आहेत. सर्वप्रथम त्यांना इच्छा आहेत, त्यांना माया आहे, प्रेम आहे, त्यांनाही अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांकडून प्रेमाची, मायेची, आदराची, जी त्यांना मिळत नाही, जी त्यांची पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःहून जरी इच्छा झाली त्यांची तरी त्या येत नाहीत बाहेर त्याच्यातून. त्याच्या मागचं ते खरं कारण शोधू शकली आहे ही कथा. आणि म्हणून अशा वाचनातून एक समाज परिवर्तनाची जी सुरुवात या कथासंग्रहाच्या माध्यमातून होईल आणि ह्याच्या निवृत्तीचं, याच्या आवृत्तीचं ज्या पद्धतीने पब्लिसिटी, लोकप्रियता वाढती आहे त्याच्यातून मला नक्की विश्वास वाटतो की स्त्रियाच काय तर प्रत्येक समाजातला प्रत्येक माणूस हे वाचन करून निश्चित या मतापर्यंत येईल की हो, ही व्यवस्था आहे, हा सामाजिक प्रश्न आहे आणि हा सोडवायचा असेल तर आपल्याला आपला विचाराचा दृष्टिकोन बदलावा लागेल. त्याशिवाय आपल्याला या स्त्रियांना बाहेर ओढता येणार नाही. झांबळ या कथेबद्दल किंवा या कथासंग्रहाबद्दल मी अजून वाचन केलं नाही, पण इथे ज्यांनी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, समीर गायकवाड साहेबांनी पण सांगितलं की त्याच्यामध्ये त्यांनी काय पद्धतीने लिखाण केले, तर माझी उत्सुकता अधिक वाढली आहे आणि निश्चितच ते पुस्तक मी वाचणार आहे. अशा प्रकारच्या गावाड्यावरच्या भावविश्वाची कथा उलगडणाऱ्या कथासंग्रहांचं वाचन कमी पडतंय. आज आपल्या सगळ्यांकडून आपण सगळे इंटरनेटच्या माऱ्यात जगतोय. जसं शिंदे सरांनी पण सांगितलं की माहिती खूप झाली पण नेमकेपणाचा अभाव आहे. तर नेमक्या भावविश्वाला, गावातल्या नेमक्या भावविश्वाला हात घालणारी ही झांबळ कथासंग्रह निश्चित असणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच ते वाचावं. समीर गायकवाड सरांना इथून पुढच्या लिखाणासाठी मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. आपल्या सर्वांनी मला इथे बोलवलं, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांचे, विशेष करून महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आज छानसा कार्यक्रम घेऊन आपण प्रोत्साहन दिले गायकवाड सरांना आणि त्याचा निश्चितच येणाऱ्या काळात उपयोग होईल आणि सरांकडून छान छान लिखाण होईल. आम्ही सगळेजण त्याची वाट पाहू असं मी आश्वासन देते या प्रसंगी आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आहोत आपण. आभार प्रदर्शनासाठी निमंत्रित करतोय रामचंद्र धर्मसाले सरांना, कार्यवाह मसाप जुळे सोलापूर. आभारापूर्वी आजच्या या सुंदर अशा पुस्तक समारंभाच्या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचलन केलेलं आहे, उत्कृष्ट असं सूत्रसंचलन
संतोष पवार सरांनी केलेलं आहे. संतोष पवार सर हे आमचे कार्यकारिणी सदस्य आहेत. मी आजचे जे प्रमुख अतिथी आहेत डॉक्टर रजनीश कामत यांना विनंती करतो की त्यांनी संतोष सरांचा सत्कार करावा. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर आयोजित प्रसिद्ध साहित्यिक समीर गायकवाड लिखित खुलूस आणि झांबळ पुस्तक प्रकाशन समारंभास उपस्थित असलेले आणि वेळात वेळ काढून बहुमूल असा वेळ आम्हाला या ठिकाणी दिलेले, ज्यांच्या हस्ते हा पुस्तक प्रकाशन समारंभ संपन्न झाला ते माननीय डॉक्टर रजनीश कामत, प्रभारी कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे वेळात वेळ काढून ज्यांनी आपल्याला या ठिकाणी अनमोल असं वेळ दिलं आणि बहुमूल असं मार्गदर्शन केले ते माननीय शमा पवार, उपजिल्हाधिकारी सोलापूर. त्याचप्रमाणे आजची जी प्रमुख उपस्थिती आहे खुलूस आणि झांबळ या पुस्तकावर ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते सायली जोशी मॅडम, डॉक्टर शिंदे सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगावं, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहतं, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि ज्यांनी आम्हाला आमच्या या साहित्य परिषदेला प्रकाशन करण्याची संधी दिली असे समीर गायकवाड, त्याचप्रमाणे त्यांचा परिवार, त्यांच्या कोंडी गावावरून आलेले सर्व मान्यवर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे सोलापूर आकाशवाणी, स्थानिक वृत्तपत्रे, स्थानिक चॅनेलचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे या ठिकाणी खूप मान्यवर, मोठमोठे मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणे या ठिकाणी वेळाभावी शक्य नाही. मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण सर्वजण समीर गायकवाडवर प्रेम करणारे सर्व रसिक बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपलं बहुमूल्य असं वेळ या ठिकाणी दिलात. मी सर्वांचे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूरच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. त्यांनी बाहेर आहेत, जातो रेकॉर्डिंग सुरू जाऊन करून देतो म्हणून सांगितले. मी रेकॉर्डिंगमध्ये तो जाऊचं नाही, मी रेकॉर्डिंगमध्ये असल्यामुळे मला बोलता आलं नाही. दिलं त्याला व्हाईस टाकलं आहे, त्यांनी करून देऊ का? हो 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 चालेल चालेल. वहिनी थोडंच जवळ सर, तिकडून जावा समोरून. सर मॅडम तिकडनं जावा. एक सेकंड इकडे उभा राहा सगळेजण. सर बोला की एक साधारण 5 ते 6 मिनिटापर्यंत बघा. 5 ते 6 मिनिटं. हां हां थोडं तुमच्या हिशोबाने घ्या. मला कसं घेतलं काय पद्धतीने मी रेकॉर्डिंगमध्ये होते त्यामुळे उचलता आलं नाही मला. थोडं बाईट्स घेतो. हो 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 चालेल करून द्या मग. वर्षात काय बघा तुम्ही आलात, त्यांना मार्गदर्शन करा. जागेत
सगळे उभं फॅमिली थोडं इकडे हां चेहरा थोडं झालं आला मला खूप आनंद माझा आला त्याच्यामुळे खूप आनंद वाटला पाहिजे एक सेकंड ना कसं असतं ठरलेलं बेंगलोरवरनं पुण्यावरून लोक इथं जमते न बोलता चला बापू हो असं उभं राहायचं इकडे बघायचं फार मला बरं शब्द थोडे तुम्ही आजच मला फार बरं वाटलं मला वाटलं नव्हतं तुम्ही सर्व इतके जण संख्येने सकाळी येऊन तिथे येऊन भेटून सांगून आणून सगळे ग्रुप आलं ना तिथलं आपलं कुटुंब पूर्ण झालं मला डोळे झाकून अरे तुम्ही अफाटच सगळे माणसं बस
आणि पेपर दिल्यानंतर लगेच आत घेणार, मग बाहेर जाऊन येणार नाही.